त्याच व्यतिरिक्त जर कधी भारत सरकारमध्ये वगैरे काम करायला जर मला संधी मिळाली तर मी शिक्षण या विभागावर जास्तीत जास्त काम करू इच्छितो. कारण की शिक्षणाने देशाची पुढची पिढी घडते आणि देश म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर त्या पिढीची विचारधारा, त्या पिढीचे संस्कार म्हणजे देशाचं भविष्य. तर शिक्षणाचा पाया जर मजबूत असेल तर देशाची इमारत ही मजबूत राहणार. म्हणून शिक्षण क्षेत्रावर मला काम करायला हवं. मी एक उदाहरण नेहमी देतो. अमिताभ बच्चन हे त्यांच्या युवा अवस्थेमध्ये त्यांचा संघर्ष काळ ज्या वेळेला होता ते एका वेळेला रेडिओमध्ये गेलेले होते. त्यांचं रेडिओच्या इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन झालं नाही. नंतर ते थिएटरमध्ये सुद्धा गेले, तर थिएटरमध्ये सुद्धा त्यांना म्हटलं की तुझा आवाज साधारण आवाज आहे, इतका उंच व्यक्तिमत्व आहे, एवढ्या उंच हाईटची कुठली हिरोईन भेटत नाही, तुझं जोडी जमणार नाही. त्यामुळे ते तिथे पण त्यांचं सिलेक्शन झालं. मला फावल्या वेळेला मी हार्मोनियम वाजवत असतो. म्हणजे मी असं प्रोफेशनल ट्रेंड नाही, तरी ऐकून श्रवण कलेतून जितकं हार्मोनियम येतं ते वाजवतो. अतिशय आनंद होतो की मी आपल्या हिंगणघाटचं नाव तिथे वर्णन केलं. शक्यतो लोक मोठ्या शहराची नावं सांगतात, पण मी आवर्जून तिथे एका गोष्टीची खात्री येते की आपण आपल्या गावाचं नाव तिथे घ्यायचं. आणि म्हणून तिथे राष्ट्रपती भवनामध्ये हिंगणघाटचं नाव. एक तर वयाच्या कितव्या वर्षापर्यंत तुम्ही तयारी करायची आहे याचं तुम्ही भान ठेवा, आणि दुसरं म्हणजे प्लॅन बी ची तयारी ठेवा. पण सूर्याचा जो प्रकाश असतो हा ज्वलंत आणि तेज असतो, त्याच्या प्रकाशामध्ये सगळे तारे झाकले जातात. तशाच प्रकारे तुमच्या ध्येयाची जी इच्छाशक्ती आहे ती जर सूर्याप्रमाणे ज्वलंत आणि तपस्थ असेल तर संसारातले कुठलेच तारके तुमच्या डोळ्याला दिसणार नाही, फक्त सूर्य आणि सूर्य दिसतात. आणि मग मॅडम म्हटलं, जी मॅडम मैं संकेत हूं लेकिन मैं कोरोना का नहीं, मैं वैक्सीन का संकेत हूं. वाह वाह वाह. मंडळी नमस्कार. आज अंतर्नाद स्टुडिओच्या नाद मधुरम या चॅनलवर आपल्या सर्वांचं परत एकदा मी या ठिकाणी स्वागत करतो. मंडळी, आपण या चॅनलच्या माध्यमातून नेहमी भक्तिगीतं, छान छान रामकथा या सगळ्या गोष्टी नेहमी पाहत असतात. परंतु आज आपल्या सर्वांसाठी एक विशेष बाब आणि विशेष गोष्ट घेऊन आम्ही या ठिकाणी आलेला आहोत. एक प्रत्यक्ष मुलाखत ज्याला म्हणतो आपण, प्रत्यक्ष मुलाखत मी घेणार आहे, आणि तेही अशा व्यक्तीची की ज्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये कुठल्याही परिस्थितीचं रडगाणं न गाता आणि अतिशय कमी वयामध्ये यशाचं फार मोठं शिखर त्यांनी गाठलेलं आहे. असं एक व्यक्तिमत्व मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी त्यांना आपल्या सर्वांसमोर ओळख करून देतो त्यांची. आपण आहात श्री संकेत बळवंतराव वाघे. नमस्कार. श्री संकेत बळवंतराव वाघे हिंगणघाट या छोट्याशा गावामध्ये, जे वर्धा जिल्ह्यामध्ये आहे, तिथे राहत असून त्यांनी अगदी कमी वयामध्ये आणि अतिशय त्यांच्या घरची परिस्थिती नाजूक असून सुद्धा परिस्थितीचं रडगाणं त्यांनी बिलकुल गायलं नाही, आणि त्यांनी यशाचं हे शिखर गाठलेलं आहे, आणि ते IAS झालेलं आहे. IAS म्हणजे आता आपण सर्व समजू शकता. त्यामुळे त्यांची ही यशोगाथा आपल्याला त्यांच्या तोंडून ऐकायची आहे. त्यामुळे त्यांची ही प्रत्यक्ष मुलाखत आज खास अंतर्नाद स्टुडिओच्या या नाद मधुरम या चॅनलवर आम्ही करणार आहोत. साहेब नमस्कार. नमस्कार. नमस्कार साहेब, आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण या ठिकाणी आलात, आणि अनेक वर्षापासून किंवा अनेक दिवसापासून आमची एक अशी इच्छा होती की अशा प्रकारचा एखादी व्हिडिओ रसिकांपर्यंत पोहोचवायचा, दर्शकांपर्यंत पोहोचवावा. परंतु आता नेमकं म्हणजे तुम्ही IAS कलेक्टर झाल्याबरोबर आम्हाला बिलकुल उत्सुकता आमची एकदम वाढली, आणि आम्ही तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला, आणि तुम्ही बिलकुल आमच्या विनंतीला होकार दिला आणि या ठिकाणी उपस्थित झालात. याबद्दल परत एकदा मी या चॅनलच्या माध्यमातून तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. साहेब, स्वागतम, सुस्वागतम. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. तर दर्शक हो, आता साहेबांशी आपण दिलखुलास चर्चा करणार आहोत. दिलखुलास म्हणजे सगळ्या त्यांच्या ज्या गोष्टी आहेत, त्यांनी इथपर्यंत येण्यासाठी किती कावाड कष्ट केले, आणि तुम्ही काय करायला पाहिजे, म्हणजे विद्यार्थ्यांना सांगत आहोत मी की तुम्ही काय केलं पाहिजे, याचं यथायोग्य मार्गदर्शन आज आपल्याला साहेबांच्या माध्यमातून मिळणार आहे. तर साहेब, आता सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली असेल, माझी सुद्धा उत्सुकता शिगेला पोहोचली. बरंच काही जाणून घ्यायचं आहे तुमच्याकडून. अलीकडे म्हणजे मी व्यवसायाने शिक्षक असल्यामुळे सांगतो की मुलांची मनामध्ये संभ्रमावस्था आहे की मुलं 10वी पास होतात, मग 10वी नंतर ठरवतात की मला हे करायचं, म्हणजे मग 12वी पर्यंत जातात. कुणी कॉमर्सच्या माध्यमातून, कुणी सायन्सच्या माध्यमातून. मग 12वी मध्ये ते मेहनत करतात, पास होतात, आणि
मग नेमका त्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा गोंधळ निर्माण होतो की आपण कुठल्या दिशेनं जायला पाहिजे, कुठलं क्षेत्र निवडायला पाहिजे. बऱ्याचदा असे गोंधळलेले विद्यार्थी मी बघितलेले आहेत. आणि त्यांच्यापेक्षा जास्त त्यांचे पालक, की पालकांना सुद्धा कळत नाही की बा म्हणजे नेमकं याला कुठल्या क्षेत्रात पाठवायचं आहे. आणि नाहीतर मग पालकांच्या त्यांच्यावर काही अपेक्षा असते की तू हेच केलं पाहिजे, तू या क्षेत्रातच गेला पाहिजे, तू त्या क्षेत्रात गेला पाहिजे, अशा प्रकारचं. तर अशा वेळेस ते संभ्रमावस्था जर दूर करायची असाय तर त्या मुलांनी किंवा त्या पालकांनी काय करायला पाहिजे? तुमचा जरा अनुभव आम्हाला शेअर करा साहेब. नमस्कार महेश भाऊ, सर्व प्रेक्षकांना नमस्कार. सर्वप्रथम अंतर्नाद या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही मला इथे बोलवलं आहे त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो. अनेक पालकांचे, जसं तुम्ही प्रश्न विचारलेला आहे, पालकांच्या आणि मुलांच्या मनामध्ये संभ्रमावस्था असू शकते. तर आज मी या चॅनलच्या माध्यमातून आपल्या गाववासियांना आणि इतर सर्व जनरल पालकांना आणि विद्यार्थ्यांना काही थोडक्या मला जे वाटतं, माझं जे स्वतःचं ओपिनियन आहे त्याबद्दल मी सांगू इच्छितो. अगदी बरोबर बोललात की विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये 10वी आणि 12वी हे दोन जे आहे महत्त्वाचे टप्पे आहेत. त्यामध्ये 10वी पर्यंत तर जवळजवळ सगळ्यांचं शिक्षण ही सारखंच असतं, कारण की शाळेचा पॅटर्न, सिलेबस सगळं काही सारखं आहे. फक्त एवढंच आहे, कोणाचं सीबीएसई पॅटर्न असते, कोणाचं स्टेट बोर्ड स्टेट पॅटर्न असते. थोडंफार सीबीएसई स्टेटमध्ये थोडं व्हेरिएशन असू शकतं, मात्र बऱ्यापैकी सगळ्यांना तेच गणित, विज्ञान आणि ह्या सगळ्या विषयांतून जावं लागतं. त्यावेळेस 10वी पर्यंत फार संभ्रम शक्यतो निर्माण होत नाही. 10वी नंतर मात्र बऱ्याचदा असं होतं की आपण कुठली स्ट्रीम निवडायला पाहिजे, कॉमर्सकडे जायचं, आर्ट्सकडे जायचं की सायन्सकडे जायचं, याचा संभ्रम निर्माण होतो. याच्यामध्ये असं आहे, बऱ्याचदा ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांकडे मार्गदर्शनाची कमी असू शकते, त्यामुळे हा सगळा संभ्रम निर्माण होतो. आणि दुसरी गोष्ट, पालकांमध्ये आजकाल खूप जास्त कॉम्पिटेटिव्ह ॲटिट्यूड तयार झाला आहे की एका दुसऱ्याच्या मुलांना बघून जे पालकांमध्ये कॉम्पिटिशन तयार होते, त्यामुळे बऱ्याचदा पालक सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांवर, आपल्या मुलांवर, आपल्या पाल्यांवर जो आहे एक प्रकारचा थोडा दबाव उत्पन्न करतात. त्यांच्या अर्थातच त्यांच्या चांगल्यासाठीच असतं, कुठल्याही पालकांना वाईट व्हावं असं वाटत नाही, चांगल्यासाठीच असतो. पण त्यामुळे मुलाची संभ्रमावस्था जी आहे ती निर्माण होऊ शकते. तर अशा ह्याच्यात मला वाटते की ज्या शाळेत ते विद्यार्थी शिकत आहेत तिथल्या शिक्षकांनी विशेष करून ते लक्ष द्यायला पाहिजे. शाळेमध्ये करिअर गायडन्सचे वगैरे जे प्रोग्राम्स असतात हे 10वी 12वीच्या लेवलला थोडे जर वाढलेत की तुम्ही 10वी नंतर 12वी नंतर कॉलेजमध्ये कसल्या प्रकारची स्ट्रीम घ्यायला पाहिजे, याबद्दल जर मार्गदर्शन थोड्या थोड्या प्रमाणात जर सुरू झालं, आजकाल सगळ्या शाळेमध्ये जवळजवळ क्लास ते आहेच, तर ते त्यांचं त्यामध्ये विद्यार्थ्यांना खूप सुरस असा मार्ग मिळू शकतो. बरोबर. दुसरी गोष्ट, सगळ्यांनी एकाच क्षेत्रात जायला पाहिजे अशी पण काही आवश्यकता नाही आहे. बरोबर. म्हणजे एखादा व्यक्ती इंजिनियर होतोय किंवा एखादा व्यक्ती डॉक्टर होतोय म्हणून बाकीच्या सगळ्यांनी पण त्याचकडे जायला पाहिजे अशी काही याची आवश्यकता नाही आहे. तर विशेष करून विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी आपल्या मुलामध्ये कुठल्या विषयासाठी जास्त आवड आहे, जास्त इंटरेस्ट आहे, बरोबर, हा एक पहिला फॅक्टर बघायला पाहिजे. इंटरेस्ट सोबत अजून एक दुसरी महत्वाची गोष्ट आहे, बऱ्याचदा मला एखाद्या विषयामध्ये इंटरेस्ट असू शकतो, पण आपण हे पण बघायला पाहिजे की पुढे जाऊन त्या करिअरमध्ये खरंच नोकरी लागण्याची शक्यता आहे की नाही. बरोबर. त्याची उद्योजकता किती आहे हे पण आवश्यकता आहे. अन्यथा बऱ्याचदा आपण डिग्री घेऊन बसतो पण आपल्याला जर नोकरीच मिळत नसेल, बरोबर, त्याचं जर वोकेशनच काही नसेल तर ते सुद्धा भविष्याच्या दृष्टीने थोडं त्रासदायक असू शकतं. तर तुमचं इंटरेस्ट, तुमचं पॅशन जे आहे, प्लस सध्या एम्प्लॉयमेंट मार्केटमध्ये ज्या विषयाला जास्त गरज आहे, त्या दोन्ही गोष्टींचा जर संयम जमला, बरोबर, तर मला वाटतं की अशा प्रकारचं करिअर आपण त्या माध्यमातून तिथे निवडण्यास काही हरकत नाही आहे. तर हे अशा प्रकारचं जे करिअर गायडन्स आहे हे विशेष करून पालकांसाठी आयोजित केलेलं बरं राहील असं मला वाटते. म्हणजे विद्यार्थ्यांनाही बोलवावं आणि पालकांनाही बोलवावं, म्हणजे पालकांनाही त्या दिशेनं म्हणजे काय केलं पाहिजे बा, कसं मुलांवर वारेमाप म्हणजे काम त्याला अपेक्षा ठेवून काही अर्थ नाही. तर जे त्याला आवडतं, जे क्षेत्र त्याला आवडतं, तर त्या क्षेत्रातच आपण त्याला पाठवलं पाहिजे असंही तुमच्या बोलण्यावर मला अर्थातच पालकांना सुद्धा या गोष्टीची क्लॅरिटी द्यायला पाहिजे की त्यांनी अननेसेसरी दबाव न आणता, बरोबर, विद्यार्थ्याला, मुलाला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, ज्या विषयामध्ये इंटरेस्ट आहे, त्यासाठी पालकांचं सुद्धा शाळेच्या माध्यमातून अशा प्रकारे एक मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात काही हरकत नाही पालकांसाठी. दुसरी गोष्ट, आजकाल बऱ्याचदा असं पण होते की पालकांना असं वाटते की अरे मुलांनी जर खेळायला गेला तर मुलगा कदाचित वाया जाऊ शकतो, तो कुठल्या एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये पार्ट घेत असेल, त्याचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ शकतं. आणि असंही बऱ्याचदा होतं की 10वी 12वी मध्ये असतानाच मुलावर तुम्ही ग्रॅज्युएशनचं किंवा स्पर्धा परीक्षेचं ओझलं असतं. बरोबर. म्हणते अरे रे तुला जर पुढे जाऊन हे बनायचं असेल, ते बनायचं असेल तर आतापासून याचा अभ्यास कर, तसा अभ्यास कर. असं नाहीये.
अभ्यास म्हणजे फक्त 10वी-12वी मध्ये येणारे मार्क्स नाहीत, तर तुमचं ओव्हरऑल जे व्यक्तिमत्व विकसन होते त्याला आपण अभ्यास म्हणतो. बरोबर. त्यामध्ये खेळ पण आहे, त्यामध्ये एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज पण आहेत, या सगळ्या गोष्टी. कारण की आज मी या पदावर आल्यानंतर मी खूप क्लॅरिटीने आणि कॉन्फिडन्सने सांगू शकतो की तुमचं अकॅडमिक बॅकग्राऊंड सोबतच तुम्ही शाळा कॉलेजमध्ये खेळलेले खेळ असावेत, सांस्कृतिक ऍक्टिव्हिटीज असाव्यात, याचं सुद्धा तुमच्या करिअरमध्ये खूप महत्त्वाचं योगदान असतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा मुलांना त्यांच्या आवडीनुसार जर एंगेज होण्याची सूट पालकांनी दिली तर मला वाटतं की त्यांचं भविष्य चांगल्या प्रकारे घडेल आणि त्यांना मेंटल स्ट्रेस वगैरे त्यांना योग्य ते करता येईल, योग्य त्यांना जे हवं ते करता येईल. मग अगदी त्या मुलाला जर तुम्ही थोडी लिबर्टी दिली तर तो मुलगाच स्वतःच्या मनानुसार त्याच्या सतत विवेक बुद्धीने त्याला कुठलं करिअर योग्य सुटेबल आहे असं ते करू शकतो. पण बऱ्याचदा मुलांच्या ऍप्टिट्यूडचा कधी कधी इश्यू असतो की कधी एखाद्या मुलाला जर गणित जमत नसेल, एखाद्या मुलाला जर बायोलॉजी जमत नसेल, तर आपण जबरदस्तीने त्या मुलाला त्या क्षेत्रामध्ये ढकलण्याचा प्रयत्न करू नये. त्याला ज्या गोष्टीमध्ये त्याचा ऍप्टिट्यूड चांगला सपोर्ट करत असेल त्या क्षेत्रामध्ये जर त्या मुलाला आपण सपोर्ट केलं, सहकार्य केलं, तर कदाचित तो विद्यार्थी तिकडे चांगल्या प्रकारे आणि अत्यंत उत्कृष्ट प्रकारे तो आपला करिअर घडवू शकतो. बिलकुल. सर, एक माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली की तुम्हाला कलेक्टर बनावं असं केव्हा वाटलं सर? कोणत्या वर्षीपासून तुमच्या मनामध्ये कलेक्टरच मला बनायचं आहे असं केव्हापासून तुम्हाला वाटायला लागला? कुतूहल आहे सर, म्हणजे मला आहे ना, सगळ्या दर्शकांना सुद्धा, नाही का? कारण की बऱ्याचशा जणांना म्हणजे साहेबांनी काय केलं नेमकं आणि साहेबांना कोणत्या वर्षी वाटायला लागलं आणि केव्हापासून साहेब या दिशेने चालायला लागले की चल मेरे को UPSC करके कलेक्टर बनना है, हे साहेब आम्हाला तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल साहेब. नक्कीच. ही गोष्ट म्हणजे माझ्या शाळेतल्या काळातली गोष्ट आहे. मी 8वी-10वी मध्ये असताना, 8व्या-9व्या वर्गामध्ये असताना माझ्या शाळेच्या लायब्ररीमध्ये एक कॉम्पिटिशन सक्सेस रिव्ह्यू नावाचं एक मॅगझिन यायचं. तर त्या कॉम्पिटिशन सक्सेस रिव्ह्यू मॅगझिनमध्ये त्या वर्षीचे जे IAS टॉपर्स होते त्यांचे इंटरव्ह्यू होते. मला 2-3 लोकांची नावं आठवते. एक 2005 बॅचचे टॉपर आहेत S नागराजन सर, तामिळनाडूतले, त्यांचा इंटरव्ह्यू वाचलेला. एक इवा सहाय मॅडम म्हणून होत्या, त्यांचा असं 2-3 लोकांचे इंटरव्ह्यू वाचले. आणि त्यावेळेला पहिल्यांदा IAS बद्दल मी थोडं ऐकलं होतं. दुसरी गोष्ट, 10व्या वर्गामध्ये असताना मला आठवते की माझ्या शाळेमध्ये करिअर गायडन्स प्रोग्राम झाला होता. तर त्यामध्ये मी आणि माझ्या 4-5 मित्रांनी एक करिअरचं अभ्यास करून त्या करिअरमध्ये काय काय प्रॉस्पेक्ट आहे या सगळ्या गोष्टी आम्ही विद्यार्थ्यांना त्यावेळेला एक्सप्लेन केलं होतं. तर त्यावेळेला मी आवडीने एखादं करिअर एक्सप्लेन करावं यासाठी मी त्यावेळेला IASचं करिअर निवडलं होतं. तर त्यावेळेला मग IAS हे काय आहे याचा सक्षम मी 10व्या वर्गामध्ये अभ्यास केलेला. आणि तेव्हाच मला कळलं की ही अशी अशी परीक्षा असते, 3 टप्प्यांची परीक्षा आहे, यातून सिलेक्ट झाल्यानंतर तुम्ही या पदावर पोहोचू शकता. पण काही अशा गोष्टी झाल्या की 10वी नंतर आणि विशेष करून 12वी नंतर खूप जास्त मी IAS कडे किंवा UPSC कडे फोकस करू शकलेलो नाही. मग मध्यंतरी मग ग्रॅज्युएशन मध्ये गेलो, मी BSc करायला गेलो, MSc करायला गेलो. त्यावेळेला थोडंसं UPSC कडे दुर्लक्ष झालं आणि मी कॉलेजच्या अभ्यासावर जास्त फोकस करायला लागलो. पण MSc सेकंड इयरला असताना म्हणजे साधारण 2017-18च्या काळामध्ये ज्यावेळेला MSc संपतच आलं होतं त्यावेळेला परत मला वाटलं की आपण UPSC कडे फोकस करावा. आणि तेव्हा मी 2017-18 साली UPSCचा फोकस्ड अभ्यास त्यावेळेला सुरू केला. तर बेसिक पुस्तकांची वाचणी वगैरे करून त्यावेळेला केला. आणि मग 18 पासून मी फुल टाइम UPSCचा अभ्यास करायला सुरुवात केली. 2018 पासून. आणि सर तुम्ही 2022 मध्ये 2021 मध्ये तुम्ही ते यश शेवटी मिळवलं आणि तुम्ही कलेक्टर बनले. नक्कीच सर, मी अनेकदा अशा बऱ्याचशा लोकांना भेटतात मला, आणि माझेच काही विद्यार्थी जे आता मोठे झाले वयाने, तर ते मला भेटतात. मी त्यांना विचारतो की काय सुरू आहे रे तुझं? तर बऱ्याचशा लोकांनी मला UPSCचंच उत्तर दिलं की UPSC MPSCची तयारी माझी सुरू आहे सर. मी पुण्याला आहो, कोणी सांगतात राजस्थानला आहो, कोणी जे काही आहे ते. तर ते त्यांच्या आर्थिक निकषानुसार ज्यांना जिथे जायचं तिथे ते गेलेले आहे. अगदी बरोबर. तर सर, पण मी प्रत्येकालाच विचारलं तर मग हे प्रत्येकाचा ओढा तिकडे गेलेला आहे. ठीक आहे, स्पर्धेचं युग आहे. या स्पर्धेच्या युगामध्ये आपण स्पर्धेत टिकलो पाहिजे आणि या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नोकरीला लागलो पाहिजे आणि उच्च पदस्थ अधिकारी झालो पाहिजे असं त्यांनाही वाटत असेल कदाचित. पण सर, UPSC ही जी परीक्षा आपण पास झालात आणि महत्त्वाचं म्हणजे त्या विद्यार्थ्यांना जे अभ्यासाचं नियोजन कशा प्रकारे करायचं, UPSC करताना नेमकं अभ्यास कसा करावा, त्याचं नियोजन कसं असावं, याबद्दल जर सविस्तर मुलांना सांगितलं तर त्याचा फार उपयोग या मुलांना होईल असं मला वाटते सर, तुमच्या अनुभवाचा. नक्कीच.
तुम्ही अगदी बरोबर बोललात की सध्या गेल्या एक 15-20 वर्षांपासून UPSC या परीक्षेचा क्रेज तर अगोदरपासूनच आहे, पण त्याकडे जितक्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांचा सध्या ओढा येतोय हा गेल्या 15-20 वर्षांमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये वाढला आहे. तर बऱ्याचदा असं होतं की एखादा विद्यार्थी ग्रॅज्युएट झाला आणि त्याला जर दुसरी कुठे सन्मानजनक नोकरी वगैरे प्राप्त झाली नसेल तर शक्यतो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा मार्ग त्यावेळेला निवडण्याचा प्रयत्न करतात. आणि स्पर्धा परीक्षेचा मार्ग मी खऱ्या अर्थाने सांगतो की खूप कठीण असा आहेच, अशक्य नाहीये पण कठीण आहे. मात्र ते तुम्ही सिद्ध करून दाखवलं अशक्य नाहीये. अशक्य नाही सिद्ध करून दाखवलं मात्र कठीण आहे. त्यामुळे या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात उतरत असताना 2-3 गोष्टींची आपण खूप काळजीपूर्वक विवेचना केली पाहिजे, याबद्दल विचार केला पाहिजे. पहिलं म्हणजे तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षेला ज्या वेळेला जाता त्यावेळेला ही गोष्ट मनात ठाऊन बसा की यामध्ये सिलेक्शन होण्याची गॅरंटी काही नाहीये. बरोबर. त्यामुळे आपण ज्या वेळेला एखाद्या स्पर्धा परीक्षेत जाण्याचा निर्णय घेतो त्यावेळेला 2 गोष्टीचं विशेष लक्ष ठेवा. पहिला म्हणजे देव न करो जर या स्पर्धा परीक्षेत आपलं सिलेक्शन नाही झालं तर आपला प्लॅन बी काय असायला पाहिजे. प्लॅन बी काय असायला पाहिजे. कारण की ग्रामीण भागातून आणि सामान्यतः मध्यमवर्गीय बॅकग्राऊंड मधून आलेल्या विद्यार्थ्याला कुठल्याही पालक 24व्या-25व्या वर्षानंतर त्याचं आर्थिक निर्वहन करणार नाही. त्यामुळे 25-26 वर्ष झाले की पालक म्हणणार की आता तू तुझं बघ. त्यामुळे त्यावेळेला त्या विद्यार्थ्याकडे असं काहीतरी एज्युकेशनल बॅकअप असलं पाहिजे, असं काहीतरी त्याच्याकडे टेक्निकल स्किल्स असल्या पाहिजे की तो मार्केटमध्ये गेला तरी कुठे 15-20-25 हजाराची त्याला नोकरी साधारणतः लागता आली पाहिजे. यासाठी एक प्लॅन बी नेहमी तयार ठेवा. बिलकुल. दुसरी गोष्ट म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये येत असतानाच तुम्ही विचार करायचा की वयाच्या कितव्या वर्षापर्यंत मला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची. अच्छा. कारण की हे क्षेत्र जे आहे हे अभिमन्यूच्या चक्रव्यूहासारखं आहे. तर जिथे आत जाण्याचा मार्ग तर थोडा सोपा आहे की तुम्ही ठीक आहे आता मला ग्रॅज्युएशन झालंय, मी ग्रॅज्युएट झालोय, कोणाचा तरी व्हिडिओ बघितला, काहीतरी इंटरव्ह्यू वाचला आणि मी गेलो. पण तिथे जितकं तुम्ही आतात जात जाल तसं जाणवेल की परीक्षा थोडी कठीण आहे, क्षेत्र थोडं विचलित करणार आहे आणि इथे बाहेर निघताना मार्ग खूप कठीण आहे. त्यामुळे तुम्ही जर 21व्या-22व्या वर्षी ग्रॅज्युएट झाले की तेव्हाच निर्णय घ्या की ठीक आहे मी आयुष्याचे इथून 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष जे काही असेल तुमचं तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार आणि तुमच्या पालकांच्या अनुमतीनुसार ते 3-4 वर्ष देणार. आणि जर देव न करू ते 3-4 वर्षात जर नाही झालं तर मी व्यवस्थितपणे प्रामाणिकपणे पाय काढून आपल्या दुसऱ्या कामाधंद्याला लागणार. कारण की देशाचं डेमोग्राफिक डिव्हिडंड हे बऱ्यापैकी हा जो वय आहे युवकांचा काळ जो आहे हा फक्त आणि फक्त जर स्पर्धा परीक्षेच्या मागे आपण इकॉनॉमीमध्ये काहीही कॉन्ट्रीब्यूट न करता वाया घालवला तर देशाची युवा शक्ती त्यामध्ये वाया जाते असं पण एका प्रकारे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या 2 गोष्टींचा निकष करावा. एक तर आर्थिक स्वावलंबन आणि दुसरं म्हणजे किती वयापर्यंत आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. आणि स्पर्धा परीक्षेची तयारी आता तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारला की विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे त्याची रीतसर तयारी करावी. बरोबर. तर बरेचसे मिथ सध्या UPSCच्या परीक्षेला किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेला घेऊन आहेत की पहिल्या वर्गापासून तयारी करावी लागते, 5व्या वर्गापासून तयारी करावी लागते. तर असं हे काहीच नाहीये. मी प्रामाणिकपणे सांगतो मी UPSCचा अभ्यास केलाय, बाकीच्या परीक्षेबद्दल बोलण्याचा मला फार अधिकार नाहीये, पण UPSCच्या परीक्षेला जर तुम्हाला व्यवस्थितपणे 1.5 ते 2 वर्ष जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही UPSCची परीक्षा ही अतिशय मेहनत करून क्लिअर करू शकता. त्यामुळे तुम्ही ज्या वेळेला तुम्ही 10व्या वर्गात आहात त्या वर्षी तुम्ही व्यवस्थितपणे 10वीचा अभ्यास करा. तुम्हाला स्पर्धा परीक्षेची काळजी करायची गरज नाही. 12वीला असताना व्यवस्थितपणे 12वीचा अभ्यास करा. तिथून जे काही तुम्हाला एंट्रन्स एक्झाम वगैरे देऊन चांगल्या उच्च प्रभूषित कॉलेजमध्ये जाण्याचा प्रयत्न करा. झालं तर ठीक, नाही झालं तरी कुठेही जरी झाले तरी तुम्ही चांगले मेहनत करा. आणि तुम्ही कॉलेजच्या 3rd इयरला आणि 4th इयरला ज्या वेळेला असाल म्हणजे इंजिनिअरिंग असो किंवा BSc असो BCom जिथे कुठे असाल 3rd इयरला 4th इयरला असताना तुम्ही UPSCचं बेसिक जे पुस्तकं असतात ज्याला आम्ही रिसोर्स पुस्तकं म्हणतो, NCERTचे पुस्तकं असतील किंवा प्रत्येक विषयासाठी एक रिसोर्स बुक असतं, याचा हळूहळू तुम्ही अभ्यास सुरू करायला पाहिजे. आणि एकदा ग्रॅज्युएशन जर झालं तर ग्रॅज्युएशन नंतर मला वाटतं 1 ते 1.5 वर्ष फुल टाइम तुम्ही UPSCचा अभ्यास ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ते कुठल्याही फॅकल्टीमधून असलं तरी चालेल, कुठल्याही फॅकल्टीमधून असलं तरी चालेल. बऱ्याचदा मुलं BA असा विषय घेतो कारण की UPSC मध्ये जे मेजॉरिटी विषय आहेत ते ह्युमॅनिटीजचे आहेत. त्यामध्ये इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र असे विषय आहेत. तर तुम्ही जर त्या विषयामध्ये BA केलं असेल तर तुम्हाला कदाचित थोडं सोपं जाऊ शकतं कारण की तुमचा कॉलेजचा अभ्यास आणि UPSCचा अभ्यास सोबत
होऊ शकतं. अच्छा. तसं नाही जरी केलं, तुम्ही समजा एखाद्या सायन्स बॅकग्राऊंड मधून आहात किंवा टेक्निकल बॅकग्राऊंड मधून आहात, तर तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर 1 ते 1.5 वर्ष अभ्यास करून युपीएससीचा व्यवस्थित पायाभरणी तुम्ही करू शकता. सक्सेसची गॅरंटी काही नाहीये, पण तुम्ही पहिला अटेम्प्ट जर प्रामाणिकपणे 1-1.5 वर्ष अभ्यास करून दिलात आणि जर सगळे ग्रह तुमचे जुळून आले, तर मला वाटते की तुमचं युपीएससीचं क्लिअर होण्याची शक्यता जास्त आहे. बरोबर. इतकं केल्यानंतर सुद्धा देव न करो जर तुमचं सिलेक्शन होत नसेल, अच्छा. आणि जर तुम्ही सामान्य मध्यमवर्गीय बॅकग्राऊंड मधून आहात, तर मला वाटतं की कुठेतरी तुम्ही स्वतः पार्ट टाइम काहीतरी अर्निंगचं एक माध्यम शोधायला पाहिजे. बरोबर. म्हणजे 22व्या 23व्या 24व्या वर्षानंतर तुम्ही पालकांवर डिपेंडंट न राहू. सर आम्ही पण असं माझ्या ऐकण्यात आहे की तुम्ही पुण्याला, तुम्ही MSc असल्यामुळे पुण्याला एक कोचिंग काहीतरी क्लासेसमध्ये तुम्ही पार्ट टाइम जॉब करायचे, मुलांना शिकवायचे काहीतरी, असं माझ्या ऐकण्यात आहे. आणि ते त्याच्यानंतर मग तुम्ही ते पार्ट टाइम काम करून तुम्ही मग ते तुमच्या UPSCची तयारी करायची, हे खरं आहे का? हो हो, हे खरं आहे. मी सांगितल्याप्रमाणे मी 2018 साली पोस्ट ग्रॅज्युएट झालो MSc फिजिक्स नागपूर विद्यापीठातनं, आणि त्यानंतर मी 2018 मध्ये पुण्याला गेलो. हो. तर माझ्याकडे जे काही थोडंफार भांडवल होतं पैशांचं, 1.25 लाख रुपये होते. तर पुण्यामध्ये सव्वा वर्ष टिकेल इतकं माझ्याकडे पैसे होते. तर 2018 ते 19 मी पूर्ण वेळ अभ्यास केला. बरं. 18 ते 19 आफ्टर पोस्ट ग्रॅज्युएशन. जुलै 2018 ला मी पुण्याला गेलो, आणि साधारण ऑगस्ट सप्टेंबर 2018 पर्यंत म्हणजे 14 महिने मी फुल टाइम अभ्यास केला. त्यावेळेला मी पार्ट टाइम जॉब नाही केला. मात्र सप्टेंबर 2018 मध्ये मी युपीएससीची प्रिलिम्स क्लिअर झालो होतो. फक्त एका डॉक्युमेंटमध्ये काहीतरी थोडं तारखेनंतर ते डिलेट डॉक्युमेंट आलं होतं, त्यामुळे युपीएससी कडून माझी मेन्सची सदस्यता कॅन्सल करण्यात आली. तर प्रिलिम्स क्लिअर करून सुद्धा मला मेन्सची परीक्षा देता नाही आली होती त्यावेळेला, आणि मेन्सची परीक्षा देता नाही आली. त्यामुळे युपीएससीचं असं आहे की एकदा जर तुम्ही परीक्षा फेल झालात, म्हणजे युपीएससी हे सबसिडीच्या खेळासारखं आहे की तुम्ही प्रिलिम्स क्लिअर झाले, मेन्स क्लिअर झाले, पण जर इंटरव्ह्यू फेल झाले तुम्हाला परत प्रिलिम्स द्यावी लागते. अच्छा. परत पूर्ण सापाच्या त्या वरच्या तोंडापासून शेपटीपर्यंत यावं. तर अशा प्रकारे असल्यामुळे तिथे माझी मेन्सची जेव्हा कॅन्डिडेचर कॅन्सल झालं, त्यावेळेला आता परत मला 1 वर्षभर वाट बघायची होती पुढच्या वर्षीची प्रिलिम्स येईल तोपर्यंत. आणि तितकं मग भांडवल, एकतर फेल्युअर आल्यामुळे जो काही एक मानसिक दबाव असतो तो तर असतोच, दुसरी गोष्ट पैसे पण संपत होते. तर त्यावेळेला 2च ऑप्शन होते. एक तर सगळं आपला बोऱ्या बिस्त्रा बांधून घराकडे परत यायचं, नाहीतर दुसरं ऑप्शन होतं की स्वतः काहीतरी कमवायचं, घरच्यांवर दबाव न टाकता आपण स्वतःच्या याच्यावर काम करायचं. बरोबर. आणि त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमचं 10वी 12वी ग्रॅज्युएशन जो काही बेस असतो तो मजबूत करून ठेवायचा. अशा वेळेला हा बेस तुम्हाला नक्कीच कामात येईल. अच्छा. त्यावेळेला मी माझा फिजिक्स MSc फिजिक्स या विषयामध्ये मी स्नातकोत्तर झालेलो होतो, पोस्ट ग्रॅज्युएट झालो, आणि माझं फिजिक्स स्ट्रॉंग होतं, मॅथमॅटिक्स स्ट्रॉंग होतं. तर मी एका कोचिंग इन्स्टिट्यूशन मध्ये त्यावेळेला CDS आणि NDAच्या मुलांना फिजिक्स आणि मॅथ्सची शिकवणी द्यायचो. त्याच्या माध्यमातून मला महिन्याभरात जितकं आवश्यक होतं तितके पैसे मिळायचे. मग तेच करत रोज 2-3 तास कोचिंग द्यायचा, आणि बाकीचा उर्वरित जो वेळ होता तो UPSCचा अभ्यास करत असं केला. वा. पण साहेब, एक अतिशय म्हणजे परत एक उत्सुकता की UPSC किंवा MPSCचे जे क्लासेस किंवा ज्या काही कोचिंग क्लासेस आहेत ते फक्त पुण्याला किंवा मग त्या राजस्थानमध्ये कोटा वगैरे इथेच आहे का सर? म्हणजे असं इतर, म्हणजे जसं ग्रामीण भागातील काही मुलांनी समजा करायचा विचार केला, काही असतात की ज्यांची पुण्याला जाण्याची नाही परिस्थिती, किंवा मग तिकडे राजस्थानात तर नाहीच नाही, तर अशा परिस्थितीमध्ये इकडे आजूबाजूला कुठे काही असे कोचिंग क्लासेस म्हणजे जसं नागपूर आहे किंवा असं आहे ते करू शकतात का सर? ते म्हणजे याबाबत जरा मुलांना थोडंसं मार्गदर्शन करा, किंवा आम्हालाही उत्सुकता आहे, कारण आम्हालाही मुलं वगैरे आहे, तर त्यांना पाठवायचं आहे, तुमच्यासारखं कलेक्टर बनावं आमचाही मुलगा, असं आम्हालाही वाटते. तर या सगळ्या गोष्टी सांगा साहेब आम्हाला. नक्कीच. मला वाटते कोचिंग हा जो प्रकार आहे हा तुमचं कुठलीही परीक्षा क्लिअर करण्यासाठी खूप खूप हेल्पफुल असते. अच्छा. पण असं आवश्यक नाही की कोचिंग असलीच पाहिजे. बरेचदा मुलं बिना कोचिंगने सुद्धा परीक्षा क्लिअर करतात. तर तुम्ही म्हटलं पुण्यामध्ये MPSC किंवा UPSCचं एक खूप मोठं हब तयार झालं. तसं तुम्ही राजस्थान बद्दल जे बोलत होता कोट्यामध्ये, तिथे IIT JEE प्रिपरेशनसाठी मुलं जातात, नीटच्या प्रिपरेशनसाठी. आणि दिल्लीमध्ये जे आहे, विशेष करून पूर्ण भारतातलं सगळ्यात मोठं जे UPSCचं हब आहे ते दिल्लीमध्ये आहे. दिल्लीमध्ये. तर असं आहे की आजच्या काळामध्ये गेल्या मी ज्या वेळेला तयारी सुरू केली 2017-18 साली, त्यावेळेला तुम्हाला तिथे जाऊन कोचिंग घेणे यातला दुसरा फारसा पर्याय नव्हता, कारण की त्यावेळेला डिजिटल टेक्नॉलॉजी तितकी आलेली नव्हती.
आजकाल एड्युटेक कंपन्या बऱ्यापैकी आलेल्या आहेत. हा. म्हणजे मी इथे कुठला कंपनीचा प्रचार वगैरे नाही करू इच्छित, पण तुम्ही बघाल की आजकाल बरेचसे असे कंपनीज आहेत, असे ट्युशन क्लासेस आहेत जे ऑनलाईन ट्युशन क्लासेस. तर त्यामुळे तुम्ही गुगलवर किंवा युट्यूबवर थोडं जर विद्यार्थी आजकाल करतात तर त्यांनी जर रिसर्च केलं तर त्यांना कळेल की हे 3-3, 4-4 चांगले क्लासेस आहेत आणि जे कमी रेटमध्ये किफायती रेटमध्ये असतात. तर ऑनलाईन अशा प्रकारे इंटरॅक्शन ते करण्यास बरेचसे डिजिटल क्लासेस जे आहेत ते आजकाल अवेलेबल आहेत. मात्र त्यात एक गोष्ट आहे की डिजिटल क्लासेस आणि फिजिकल क्लासेसमध्ये थोडा डिफरन्स असतो. जसं की मी ज्या वेळेला पुण्याला गेलो UPSCचं कोचिंग घ्यायला, तर मी फुल टाइम कोचिंग नाही घेतलं, मी फक्त एक गायडन्स बॅच, फॅसिलिटेशन बॅच अशी केलेली होती. तर त्यावेळेला तुम्ही कोचिंग सेंटरमध्ये ज्या गोष्टी शिकता त्यापेक्षा जास्त गोष्टी तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या सहकार्यांकडून शिकता. म्हणजे माझा एखादा मित्र असेल, तो कसा अभ्यास करतो किंवा ती कशी अभ्यास करते, तर ह्या गोष्टी बघून बघून आपल्या बऱ्याचपैकी असा अभ्यास जास्त होतो ज्याला आम्ही पिअर लर्निंग म्हणतो. म्हणजे एका दुसऱ्यांकडे बघून एका दुसऱ्यांच्या क्वालिटीज आपण अंगीकृत करून त्यांच्याकडून शिकणे. हा प्रकार जो आहे आजकाल डिजिटल मीडियामध्ये होण्याची शक्यता कमी असते. तर त्यामुळे विद्यार्थ्यांना जर नॉलेज पाहिजे असेल, कंटेंट पाहिजे असेल, तर त्यासाठी डिजिटल क्लासेस हे खूप पुरेसे आहेत. पण जर विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने स्पर्धा परीक्षेचं थोडं एक्सपोजर पाहिजे असेल तर त्यासाठी त्यांनी वर्षभर नाही, किमान 1 महिना, 1.5 महिना, 2 महिना तरी पुण्याला किंवा दिल्लीला जाऊन तिकडे थोडं बघून यावं की तिकडच्या विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची पद्धत कशी आहे, त्यांची टेक्निक कशी आहे, हे बघायला जाण्यासाठी काही हरकत नाहीये. आणि दुसरी गोष्ट, UPSC किंवा MPSC तुम्ही आपण जो प्रकार म्हणतो स्पर्धा परीक्षेचा, यामध्ये फुल टाइम कोचिंग करण्याची मला तरी आवश्यकता फारशी वाटत नाही. कारण स्टडीला जास्त महत्व आहे. सेल्फ स्टडीला 90% पेक्षा जास्त सेल्फ स्टडी आहे. एखादा विद्यार्थी ज्या वेळेला ग्रॅज्युएट होतो तर आणि तो UPSC किंवा MPSCचा निर्णय घेतो, याचा अर्थ त्याची बुद्धी इतकी जागृत आहे की त्याला एखादी गोष्ट वाचली की ते कळते. त्यामुळे बऱ्याचदा त्याला कुठल्या गोष्टी समजवण्याची गरज पडत नाही. त्यामुळे कोचिंगचा रोल या क्षेत्रामध्ये फार कमी आहे, त्याला एखादी गोष्ट समजवण्यामध्ये. मात्र महत्वाचा रोल कुठे येतो कोचिंगचा, तो आहे टेस्ट सिरीज मध्ये. की तुम्ही एखादी परीक्षा देत आहे तर त्याच्या खूप साऱ्या मॉक टेस्ट होतात. तर त्या मॉक टेस्ट सोडवणे, त्याच्यामध्ये तुमचा स्कोअर किती येतोय, तो स्कोअर बघून तुम्ही त्या कॉम्पिटिशन मध्ये आहात की नाही, ह्या सगळ्या गोष्टींचं जजमेंट घेण्यासाठी कोचिंग क्लासेस तुम्हाला थोडी हेल्प करू शकतात. त्यामुळे फुल टाइम कोचिंग जरी तुम्ही नाहीत केलात पण तुम्ही प्रिलिम्सची टेस्ट सिरीज, मेन्सची आन्सर रायटिंग प्रॅक्टिस किंवा मॉक इंटरव्ह्यू हा प्रकार करणे मला वाटतं की स्पर्धा परीक्षा क्लिअर करण्यासाठी अत्यंत असं आवश्यक आहे. तर आजकाल डिजिटल जगामध्ये मला वाटतं भारतातल्या कुठल्याही कोणाकोपऱ्यामध्ये विद्यार्थ्याला कंटेंट आणि नॉलेज हे युट्यूबवर किंवा त्या क्लासेसच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सहज अवेलेबल आहेत आणि कमी रेटमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. तुमची म्हणजे तुम्ही जेव्हा शालेय जीवनात होते, तुमच्या शिक्षिका होत्या, त्यांनी मला सांगितलं, मला भेटल्या होत्या एकदा त्या. तुम्ही ज्यावेळेस UPSC पास झाले आणि ते सगळं तुमचा सत्कार समारंभ इकडे तिकडे सुरू होता, त्यावेळेस तुमच्या ज्या शिक्षिका मला भेटल्या होत्या त्यांनी मला सांगितलं होतं की संकेत लहानपणापासूनच एकदम कॉन्फिडंट होता म्हणे आणि मला कलेक्टरच बनायचं आहे म्हणत होता. म्हणजे तो अगदी लहान होता, म्हणजे 8वी-9व्या वर्गात किंवा 10वीपर्यंत, तेव्हापासून तो 8व्या-9व्या वर्गापासून तो सांगत होता बिलकुल कॉन्फिडन्स नाही की मला कलेक्टर बनायचं आहे आणि मी बनणार. आणि तुम्ही साहेब बनले, हे फार मोठी गोष्ट आहे खूप. म्हणजे आणि तुम्ही तुमच्या सगळ्या शिक्षकांचं सुद्धा जे काही तुमच्यावर हे असेल प्रश्नच नाही, कारण बाळकडू त्यांच्याकडून तुम्हाला मिळालेले आहे आणि ते तर एवढे त्यांची छाती असा अभिमानाने त्यांचा ऊर भरून आला की संकेत कलेक्टर बन गया, संकेत कलेक्टर बन गया, असं त्यांनी मला सांगितलं. मला भेटल्या होत्या त्या एकदा. तर सर, हा जो तुमचा थोडासा अगदी लहानपणापासूनचा थोडा प्रवास जो आहे, तर हे म्हणजे हे जे मॅडमनी सांगितलं तसं तुमच्या मनामध्ये ज्या गोष्टी मगाशी तुम्ही क्लिअर केल्या त्या गोष्टी, परंतु अजून थोडंसं डिटेलमध्ये या मुलांना ऐकायला आवडेल, मलाही सुद्धा ऐकायला आवडेल आणि आमच्या दर्शकांना सुद्धा ऐकायला आवडेल की हा असा प्रवास एकंदरीत कसा आहे सर तुमचा, तो कसा सुरू झाला आणि कोणत्या वर्षापासून, कोणत्या वर्गापासून सुरू झाला आणि तो कसा गेला. आणि त्यानंतर परत एक गोष्ट माझ्या लक्षात आहे, मला कळली की तुम्ही मग नागपूरला असताना तुम्ही स्वामी विवेकानंद मिशनचं जे काहीतरी आश्रम आहे, त्या आश्रमात सुद्धा राहून तुम्ही अभ्यास केलेला आहे, तिथे राहिलेले आहे तुम्ही. हे पण त्याबद्दल थोडंसं सांगा सर मुलांना. नक्कीच. तर अगदी तुम्ही म्हटल्याप्रमाणे शिक्षकांचं योगदान जे आहे, मला वाटते माता आणि पितानंतर जर कोणी महत्त्वपूर्ण व्यक्ती असेल आयुष्यात तर तो शिक्षक असतो. शिक्षक तुम्हाला मार्ग दाखवतो प्रत्येक क्षणोक्षणी आणि माझ्या जीवनात सुद्धा शिक्षकांचं महत्त्वाचं योगदान राहिलेलं आहे. बरोबर. आणि 10वी मध्ये असताना जसं सांगितलं मी मॅगझिन वगैरे वाचायचो,
त्यावेळेपासूनच ही गोष्ट म्हणजे कलेक्टर काय असते, IAS काय असते याबद्दल जरी तितकी बुद्धी जागृत नसली तरी पण एक जो आतमधून एक हे असते, ओढावा असतो की नाही आपल्याला हेच बनायचं आहे. तशा प्रकारे माझ्यामध्ये त्यावेळेला एक बालिश ओढावा होता. मात्र 12वी आणि ग्रॅज्युएशन मध्ये येता येता त्या बालिश ओढ्याला थोडीशी रिअलिस्टिक टच आला आणि मग व्यवस्थित फक्त हवेमध्ये जगून चालणार नाही तर व्यवस्थित अभ्यास पण करून ह्या गोष्टी अचीव्ह करायचा आहे असं त्यावेळेला निर्णय झाला. आणि प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर 10वी 12वी पर्यंत नॉर्मलच माझा बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांसारखा प्रवास झाला. पण माझ्या वडिलांचं किराणा दुकान आहे, माझी आई गृहिणी आहे आणि 11वी 12वी मध्ये असताना वडिलांची थोडी जी तब्येत आहे, प्रकृती थोडी अस्थिर झाली. तर ते सध्या कार्डिओ पेशंट आहेत, हार्ट पेशंट आहे. पण त्यावेळेला तेच बाबांची परिस्थिती, बाबांची तब्येत आणि एकंदरीत पूर्ण घरचं वातावरण बघून असं मला वाटलं की आपण इंजिनिअरिंग किंवा मेडिकल अशा गोष्टी आपण अफोर्ड करू शकत नाही. त्यावेळेला मग निर्णय घेतला की एक इन्स्पायर स्कॉलरशिप मिळते 12वी नंतर. तर इन्स्पायर स्कॉलरशिप असं आहे की तुम्ही जर बेसिक सायन्स मध्ये BSc जर करायला गेलात तर तुम्हाला वर्षाला 60,000 रुपये मिळतात. वर्षाला 60,000. वर्षाला 60,000. हे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आहे का? हे 12वी मध्ये ज्या विद्यार्थ्याला महाराष्ट्रात टॉप 1% मध्ये स्थान मिळालं. अच्छा, 12वी मध्ये. म्हणजे माझ्या वेळेला त्याचा कट ऑफ 85 किंवा 86% लागले होते, मला 12वी मध्ये 89% होते. अच्छा. तर तुम्ही जर महाराष्ट्रात टॉप 1% मध्ये आलात तर तुम्ही त्या स्कॉलरशिपसाठी एलिजिबल आहात. अच्छा. आणि बरेचसे विद्यार्थी मग इंजिनिअरिंग मेडिकल कडे वगैरे वळतात, खूप कमी विद्यार्थी बेसिक सायन्स कडे वळतात. तर माझी बेसिक सायन्स कडे खूप जास्त ओढ होती असा काही प्रकार नाहीये, पण फक्त आपल्याला पैसे मिळतात, स्कॉलरशिप मिळते आणि त्या स्कॉलरशिपच्या जोरावर आपण एखाद्या मोठ्या शहरामध्ये जाऊन शिक्षण घेऊ शकतो. इतकाच हेतू साधण्यासाठी मग मी ती स्कॉलरशिप घेतली आणि नागपूरला सायन्स कॉलेज, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स जे महाराज बागच्या समोर. BSc कुठे? नागपूरलाच केलं तुम्ही? BSc नागपूरला झालं. तिथे BSc ला ऍडमिशन घेतलं आणि तिथे कॉलेजमध्ये 5-6 हजार काहीतरी फीज होती, हॉस्टेलची 5-6 हजार, म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज असल्यामुळे अतिशय कमी फी मध्ये सगळं काही झालं. आणि फर्स्ट इयर सेकंड इयर कॉलेजमध्ये अत्यंत उत्कृष्टपणे गेलं. सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्ट घेणे, अभ्यासामध्ये सुद्धा व्यवस्थित मी म्हणजे टॉप मध्ये राहायचो नेहमी. पण फायनल इयर येता येता असं झालं की रामकृष्ण मठ, जे तुम्ही स्वामी विवेकानंदांचा एक इन्स्टिट्यूशनचा उल्लेख केला, तर धंतोलीला रामकृष्ण मठ आहे. तर स्वामी विवेकानंदांनी साधारण 100-125 वर्ष अगोदर या संस्थेची स्थापना केली होती कलकत्त्याला. तर या संस्थेचा उद्देश आध्यात्मिक बांधणी सोबत सोबत समाजाच्या हितासाठी ज्या गोष्टी होत असतील त्या गोष्टी करण्याचा हा रामकृष्ण मठाचा उद्देश आहे. त्यांचं ब्रीदवाक्य आहे, आत्मनो मोक्षार्थ जगत हितायाचं. म्हणजे स्वतःच्या मुक्तीसाठी, स्वतःच्या मोक्षप्राप्तीसाठी आणि जगाच्या हितासाठी जे करायचं ते. तर त्याच्या माध्यमातून विविध ठिकाणी त्यांचे शैक्षणिक आणि स्वास्थ्य सुविधा आहेत. शैक्षणिक आणि स्वास्थ्य ह्या दोन त्यांचे मेजर पिल्लर आहेत. त्याच्यामध्ये नागपूरमध्ये त्यांचं एक विद्यार्थी भवन होतं, विवेकानंद विद्यार्थी भवन. तिथे 2015 साली मी तिथे ऍडमिशन घेतलं आणि खऱ्या अर्थाने रामकृष्ण मठाच्या विद्यार्थी भवनामध्ये गेल्यानंतर एक संस्काराची, एक भविष्याची आणि विचारधारेची जी काही जडणघडण झाली, त्या जडणघडणीने माझ्या आयुष्याची दिशा पलटली. तर तिथे असणारे जे स्वामीजी लोक होते, तिथे असणारे माझे जे विद्यार्थी बंधू होते, त्या सगळ्यांची खूप सुंदर अशी साथ लाभली. तिथल्या अभ्यासिकेमध्ये अत्यंत दर्जेदार असं साहित्य, असे पुस्तकं होती आणि खूप सात्विक असं वातावरण ते होतं. त्या वातावरणामध्ये स्वामी विवेकानंदांच्या पुस्तकातली एक एक ओळ जी आहे ही आपल्यासाठी मोटिवेशन किंवा एक खूप मोठी प्रेरणा असते. तर स्वामीजींचे पुस्तकं वाचून, स्वामीजींच्या विचारांना अंगीकृत करून त्यावेळेला मग खऱ्या अर्थाने खूप फोकस्ड असा UPSCचा विचार, UPSCचा आणि त्याच माध्यमातून राष्ट्रसेवेचा किंवा राष्ट्राच्या प्रगतीमध्ये योगदान देण्याचा माझा त्यावेळेला विचार असं सिमेंट झाला तिथे खंबीरपणे. आणि 2015 ते 18 या कालावधीमध्ये म्हणजे BSc फायनल इयर आणि MSc चे 2 वर्ष हे रामकृष्ण मठामध्येच मी राहिलो. पुढे जाऊन तिथे खूप आध्यात्मिक साहित्य वाचन करणे आणि अशा विविधांगी त्यांच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्ट घेऊन हळूहळू पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट झाली. 2016 मध्ये नागपूर विद्यापीठातला सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार मला तिथेच प्राप्त झाला. तो लहानपणी पण तुम्ही वादविवाद स्पर्धेमध्ये भाग घ्यायचे म्हणता, असं ते सगळ्या गोष्टी कळल्या आम्हाला. वादविवाद स्पर्धेमध्ये भाग घ्यायचे आणि पहिला क्रमांक तुमचा. मग फार छान तुम्ही ओरेटर आहात, फार छान वक्ते आहात. आणि तुम्ही ते की स्वामी विवेकानंदांच्या ते प्रसार आणि जे काही प्रचार, जे काही कार्य होत असतात त्या ठिकाणी पण तुम्ही जायचे आणि छान मार्गदर्शन करायचे लोकांना, हे पण मला कळलेलं आहे. म्हणजे सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्ट घेतल्यामुळे म्हणजे बरंच त्याचं कॉन्ट्रीब्युशन माझ्या जीवनामध्ये होतं. आणि इव्हन 2018 मध्ये सुद्धा ज्या वेळेला ऍक्च्युली
2016 मध्ये मी एकदा असा विचार केलेला होता, म्हणजे ही गोष्ट बऱ्याच लोकांना माहिती नाहीये की मला कदाचित 2016 नंतरच युपीएससीची तयारी डायरेक्ट सुरू करावी असं मला वाटत होतं 2016 नंतर. पण तेथील स्वामीजींनी मला खूप योग्य असं मार्गदर्शन केलं. मी तुम्हाला म्हटलं ना की आपल्याकडे नेहमी प्लॅन बी तयार असायला तर तिथल्या स्वामीजींचं म्हणणं होतं की संकेत तू 2016 मध्ये आताही जाऊन तयारी कर, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, पण यत कदाचित जर सिलेक्शन नाही झालं तर फक्त बीएससीच्या डिग्रीच्या भरोश्यावर तू खूप चांगलं भविष्य नाही घडवू शकत नाही. त्यामुळे कमीत कमी पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेऊन स्वतःचं थोडं फायनान्शियल स्टेबिलिटी करून तुझं, आणि त्यांच्या ऍडवाइस नुसारच मी 2016 ते 18 पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. आणि 18 मध्ये एमएससी तुम्ही कशात केलं? मग माझा एमएससी फिजिक्स विषय मध्ये. ते पण त्या सायन्स कॉलेजमधूनच केलं, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधून. आणि तिकडून 2018 पासून मग मी पुण्याला गेलो. आणि पुण्याला ज्या वेळेला गेलो तेव्हा पण रामकृष्ण मठाच्या मार्गदर्शनामध्ये आणि संरक्षणाखालीच तिकडे गेलो. म्हणजे सुरुवातीचे 15-20 दिवस मी पुण्याला रामकृष्ण मठात थांबलो, तिथल्या स्वामीजींचं मार्गदर्शन घेतलं, आणि मग तिथेच हळूहळू त्यांच्या माध्यमातून एक अभ्यासिकेमध्ये ऍडमिशन झालं. असं करत करत तर एखाद्या छोट्या बाळाला जसं आपण बोट पकडून मार्गक्रमण करत असतो तशाच प्रकारे रामकृष्ण मठ नागपूर आणि ओव्हरऑल रामकृष्ण संघाने माझं बोट पकडून मला पूर्ण ग्रॅज्युएशनच्या काळापासून तर युपीएससीच्या उंबरठ्यापर्यंत आणून. वा 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 सर, बिलकुल बरोबर. आता एक प्रश्न माझ्या मनात असा आला की समजा UPSC करता करता समजा आपण अपयश आला, आपल्याला बऱ्याचशा लोकांना येतं, कारण त्यामध्ये फार मोजके बोटावर मोजण्या इतके लोक तुम्ही पास होता तुमच्यासारखे. मग बाकी लोक जे आहे ज्यांना अपयश येतं तर त्यांनी काय करावं सर? म्हणजे काही अजून किती काही चान्स असतो त्यांच्यासाठी, की मग त्यांचा जो प्लॅन बी आहे त्या प्लॅन बी कडे डायरेक्ट वळावं? त्यांनी काय करावं नेमकं? अगदी बरोबर प्रश्न आहे. हे बघा, UPSCची जी परीक्षा आहे ही देशातली सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानल्या जाते. बिलकुल. त्यामध्ये जर स्टॅटिस्टिक्स बघायला गेलं तर साधारण 11 ते 12 लाख लोकांपर्यंत फॉर्म भरतात. बरोबर. 11 ते 12 लाख लोकांपैकी 6-7 लाख लोक प्रिलिम्सची परीक्षा देतात. अच्छा, 6-7 लाख. 6-7 लाख. त्यापैकी 50,000 विद्यार्थी फक्त मेन्सच्या परीक्षेसाठी सिलेक्ट होतात. अच्छा. आणि त्या 50,000 किंवा त्यापेक्षाही कमी विद्यार्थ्यांपैकी इंटरव्ह्यूला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जी असते ती 3,500 किंवा 3,000च्या दरम्यान असते. अच्छा. त्यामधून सिलेक्ट होणाऱ्यांची संख्या 600-650. अरे बाप. आणि जे 650 लोक सिलेक्ट झाले त्यापैकी फक्त 180 लोक IAS मध्ये येतात आणि 200च्या जवळजवळ लोक IPS मध्ये जातात. म्हणजे तुम्ही विचार करा की 12 लाख लोक जे परीक्षेसाठी तयारी करतायत किंवा ऍटलिस्ट जे परीक्षेचा फॉर्म भरतायत आणि सिलेक्शन होणाऱ्यांची संख्या 200. तर जर आपण सिलेक्शनचा रेशिओ, सक्सेसचा रेशिओ जर बघितला तर 0.01% किंवा त्यापेक्षा सुद्धा कमी आहे. अरे बापरे. तर मी मगाशी उदाहरण देताना एकदा सांगितलं होतं की तुम्ही एक कसं पिंप घ्या, डब्बा घ्या, त्या डब्यामध्ये गहू टाका, तर जितके गहू त्यामध्ये भरतील तितके लोक परीक्षेला अपियर होत आहेत. आणि त्यापैकी फक्त एक गव्हाचा दाना काढा, तर एक गव्हाचा दाना फक्त सिलेक्ट होणार आहे. त्यामुळे खूप कटथ्रोट कॉम्पिटिशन आहे. पण ही परीक्षा खूप कठीण आहे का? तर उत्तर आहे की हो, ही परीक्षा खूप कठीण आहे. अच्छा. ही परीक्षा अशक्य आहे का? तर उत्तर आहे नाही, ही परीक्षा अशक्य मुळीच नाही आहे, जे तुम्ही करून दाखवलं. पण त्यासाठी खूप कठोर परिश्रम करण्याची तयारी असली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट मी सांगतो की तुम्ही खूप प्रॅक्टिकली या गोष्टीकडे बघायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही पहिले जे सांगितलं होतं की एक तर वयाच्या कितव्या वर्षापर्यंत तुम्ही तयारी करायची आहे याचं तुम्ही भान ठेवा. आणि दुसरं म्हणजे प्लॅन बी ची तयारी ठेवा. मी एक उदाहरण नेहमी देतो. अमिताभ बच्चन हे त्यांच्या युवा अवस्थेमध्ये त्यांचा संघर्ष काळ ज्या वेळेला होता ते एका वेळेला रेडिओमध्ये गेलेले होते. त्यांचं रेडिओच्या इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन झालं नाही. नंतर ते थिएटरमध्ये सुद्धा गेले, तर थिएटरमध्ये सुद्धा त्यांना म्हटलं की तुझा आवाज असा दरड आवाज आहे, इतका उंच व्यक्तिमत्व आहे, एवढ्या उंच हाईटची कुठली हिरोईन भेटत नाही, तुझी जोडी जमणार नाही. त्यामुळे ते तिथे पण त्यांचं सिलेक्शन झालं नाही. त्यांना दोन्ही ठिकाणी रिजेक्शन. अमिताभ बच्चन यांनी याकडे कसं बघितलं की जर मी रेडिओमध्ये सिलेक्ट झालो तर मी आज वयाच्या 60व्या-65व्या वर्षी रिटायर झालो असतो, 25,000 रुपये माझी सॅलरी असती, पेन्शन असती. बरोबर. जर मी एखाद्या थिएटरमध्ये गेलो असतो तर तिथे कुठेतरी ड्रामा नाटक वगैरे काहीतरी करत राहिलो असतो. पण त्या दोन ठिकाणी मला रिजेक्शन प्राप्त झालं, त्यामुळे मग मी पुढे अजून संघर्ष केला आणि आज सुपरस्टार झालोय. तर अशाच प्रकारे तुमच्या आयुष्यात जर एखाद्या टप्प्यावर एखाद्या ठिकाणी कुठे अपयश येत असेल तर निश्चितच परमेश्वरावर किंवा ज्या कुठल्या शक्तीवर तुमचा विश्वास असेल, विश्वास ठेवा की तुमच्या आयुष्यात अजून काहीतरी मोठं आणि अजून काहीतरी चांगलं घडणार आहे.
बरोबर. जर तुमचा जन्म झालेला आहे तो कुठल्या तरी चांगल्या कार्यासाठीच झालेला आहे. त्यामुळे छोट्या छोट्या अपयशांपासून आणि युपीएससीतल्या अपयशापासून तर तुम्ही मुळीच हारून जाऊ नका. अच्छा. कारण की इथे परीक्षेचं नेचरच असं आहे की सिलेक्शन एका दाण्याचं होणार आहे, एका पूर्ण डब्यामधून. त्यामुळे बाकीचे जे अपयशी आहे ते लोक बेकार आहेत असा प्रकार नाही. फक्त तुम्ही प्लॅन बी व्यवस्थित ठेवा आणि जिथे कुठे योग्य वय असेल त्या योग्य वयामध्ये तुम्ही जिथे कुठे फायनान्शियल स्टेबिलिटीसाठी तुम्हाला नोकरी लागू शकते ती नोकरीची पहिली संधी घ्या आणि नोकरी करता करता मग तुम्ही परत प्रिपरेशन तुमचं सुरू करून ठेवू शकता. तर अशा प्रकारे आपण थोडी भविष्याची योजना करू शकतो. त्यामुळे निराश होण्याचं काहीच कारण नाहीये. अपयश, आणि मी तुम्हाला सांगतो सिलेक्शन झाल्यानंतर सुद्धा करिअर इतकं चॅलेंजिंग आहे की तुम्हाला समाधान येणे खूप कठीण गोष्ट आहे. तुम्हाला कधी ना कधी अपयश येईल, कधी कुठेतरी तुमची पोस्टिंग हे होईल, कधी तुम्हाला चांगली पोस्टिंग मिळेल, कधी वाईट पोस्टिंग मिळेल. त्यामुळे हे यश अपयश हा प्रकार सुरूच राहतो. पण याचा अर्थ तुम्ही आयुष्यातून हारून जा असं मुळीच नाहीये. जसं अमिताभ बच्चनचं उदाहरण सांगितलं तसं तुम्ही सुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवा. नक्कीच जर एखादं अपयश आलं तर पुढच्या टप्प्यामध्ये काहीतरी मोठी गोष्ट होणार असेल. वा 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 सर. आणि हे बरोबर आहे सर, तुम्ही जे मुलांना सांगितलं, कारण निराशेच्या गर्तेमध्ये जास्त जाताना दिसलेले आहे. बरेचसे मुलं मी पाहिलेले आहे की ते निराश होतात की बस हो गया अभी सब खतम. काही काही लोक तर आत्मघातकी पण निर्णय घेतात. असे मी ते पण आपण बघतो नाही का, पेपरमध्ये वाचतो वगैरे, तेव्हा फार वाईट वाटतं आणि काळजात धस्स होतं की असं नको बाब. तुम्ही जे सांगितलं मुलांना की प्लॅन बी तुमचा जर व्यवस्थित तयार असला तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. तुम्ही परत जोमाने उठून पुन्हा तुम्ही त्या प्रयत्नासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. आणि बरोबर, अशक्य नाहीच, कठीण आहे का, हो अशक्य नाही. तर ही गोष्ट सगळ्या मुलांनी त्या लक्षात ठेवायला पाहिजे. फार सुंदर सर, तुम्ही दिसायला एकदम हँडसम आहात. म्हणजे एखादा मराठी दिग्दर्शकाची समजा तुमच्याकडे नजर गेली, महेश कोठारे सारख्या, तुम्हाला एखाद्या चित्रपटातही घेऊ शकते असं मला वाटते. इतके सुंदर तुम्ही आहात. तर आता हा म्हणजे काही तरुण मुलांबद्दल मी बोलत आहोत, कारण काही योग्य वयामध्ये, आता तुम्ही ज्या वयात आहे त्या तारुण्यसुलभ काही काही गोष्टी असतात, त्या वयामध्ये त्या घडतात. तर हे जे तरुणाई कुठेतरी जरा त्या गोष्टीकडे जास्त लक्ष देत आहे, तर तुम्ही सुद्धा त्या वयातून गेलेला आहात. तर तुम्हाला काही असे काही इन्सिडेंट्स तुमच्यासोबत झालेले आहे का की काही, म्हणजे आम्हाला ऐकायला आवडेल, थोडं गंमत म्हणू ना मुलांना. अगदी म्हणजे मी पण मनुष्य आहे, मी पण तुमच्या माझ्यासारख्या हाडा मासांचा आहे. त्यामुळे या गोष्टीला अपवाद नाहीये. म्हणजे सगळेच लोक या फेज मधून जात असतात. माझ्यासोबत असं काही विशेष खूप घडलं असं नाहीये. पण अर्थातच कॉलेजमध्ये असताना किंवा त्यानंतर सुद्धा सोशल मीडियाचं थोडंसं एक ॲडिक्शन नाही म्हणतात, पण एक थोडी ओतप्रोत जी लागलेली होती. त्यामुळे सुदैवाने मला खूप जास्त ह्या सर्व गोष्टींनी जे आहे ते घेरलं नव्हतं कधीच. तर मी रामकृष्ण मठात राहिलेलो, तुम्हाला माहितीच आहे. तर तिथे रामकृष्ण परमहंस जे आहेत यांनी सांगितलं होतं, त्यांचं वचनामृत नावाचा एक सुंदर ग्रंथ आहे, सगळ्यांनी वाचायला पाहिजे. त्यात त्यांनी सांगितलं होतं की आयुष्यात तुम्ही दोन गोष्टींपासून सदैव सावध राहा, कामिनी आणि कांचन. अच्छा. तर कामिनी म्हणजे जे काही अवतीभोवती सौंदर्य दिसत असते त्यापासून, आणि कांचन म्हणजे जे काही भौतिक सौंदर्य आहे, म्हणजे पैसा असेल, गाडी घोडा असेल, या सगळ्या गोष्टींपासून. तर त्यावेळेलाच एक आयुष्यामध्ये वैचारिक पातळी अशी गाठलेली होती का आपल्याला आयुष्यभर साधं जीवन आणि उच्च विचार या विचारसरणीने जगायचं आहे. त्यामुळे कधीच मला मोबाईलचं, गाडीचं, महागड्या कपड्यांचं असं फॅड लागलं नाही, सोशल मीडियाचं फॅड लागलं नाही. आणि युपीएससीची तयारी, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना ध्येय माझं क्लिअर होतं. म्हणजे अर्जुनासमोर पोपटाचा डोळा असतो तशा प्रकारे ध्येय क्लिअर होतं. त्यामुळे बनणार तो कलेक्टर. आणि त्यावेळेला सांगितलं, स्वतःच्या मनाला एक स्वामी विवेकानंदांचं जे कोट आहे ते सांगितलं होतं की जी गोष्ट तुम्हाला शारीरिक, आध्यात्मिक, मानसिक रूपाने कमजोर करत असेल त्या गोष्टीचा आयुष्यामध्ये विषाप्रमाणे त्याग करा. त्यामुळे युपीएससीच्या ध्येयापुढे ज्या ज्या गोष्टी माझ्या आयुष्यात आल्या त्या सगळ्या गोष्टींचा मी विषाप्रमाणे त्यावेळेला त्याग केला. म्हणजे मुळातच मी घरी पुण्याला गेल्यानंतर मी घरी पण येणे फार जास्त टाळले. दिवाळी वगैरे मला आठवत नाही की मी कधी घरी खूप जास्त साजरी केली असेल. दिवसातनं एकदा 4-5 मिनिटासाठी घरी आईला, दादाला, बाबांना वगैरे फोन करून बोलायचं. कुठलेच लग्न नाही, सोशल प्रसंग नाही, मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठी, सगळ्या गोष्टी मी त्यावेळेला त्याग केल्या होत्या. कारण की त्यावेळेला ग्रहावर फक्त 3च प्राणी होते. एक मी, एक माझा अभ्यास आणि तिसरा म्हणजे युपीएससी. या 3 प्राण्यांव्यतिरिक्त माझ्या आयुष्यामध्ये तिसरं काहीच नव्हतं.
असं मी त्यावेळेला स्वतःची मनभरणी केली होती. त्यामुळे बऱ्याच ज्या गोष्टी तुम्ही ज्याबद्दल बोलताय तारुण्यामध्ये येणार जे आहे 16वं वरीस धोक्याचं असल्या गोष्टी शक्यतो त्यावेळेला मला मुळीच टच केल्या नाही. मी आजूबाजूला सगळ्या गोष्टी बघत होतो, पण माझं ध्येय क्लिअर असल्यामुळे मला कधी झालं नाही असं काही. ऐका, म्हणजे साहेबांनी जे सांगितलं की ज्या वयात ज्या गोष्टी करायच्या, पण सगळ्यात पहिले तुमचा गोल सेट पाहिजे तुमच्या डोळ्यासमोर की मला हे करायचं आहे आणि त्या गोलपर्यंत तुम्हाला जायचं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे लक्ष न देता आपल्या अभ्यासाकडे आणि आपल्या लक्ष्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे साहेबांनी सांगितलं. बघा, म्हणजे पृथ्वीवर फक्त 3च हे होते या ग्रहावर, एक माझा अभ्यास, मी आणि युपीएससी. म्हणजे इतकं साहेबांनी स्वतःला त्या गोष्टीमध्ये कॉन्सन्ट्रेट केलं होतं. या सगळ्या गोष्टी इतक्या महत्वाच्या आहेत. तरुण मंडळींनो ही गोष्ट लक्षात ठेवा. आता साहेब उदाहरण म्हणून सांगू इच्छितो की त्यावेळेला स्वामीजींनी म्हणजे माझ्या मठातले जे स्वामीजी होते त्यांनी एक सुंदर गोष्ट सांगितलेली होती की आपल्याला जे इतर तारे आहेत आसमानामध्ये, हे तारे रात्रीच्या वेळेला दिसतात, दिवसा हे सगळे तारे का दिसत नाही. तर त्यांनी म्हटलं की जो चंद्र आहे हा सौम्य स्वभावाचा असतो, कडक तपता नसतो. त्यामुळे त्याच्या प्रकाशाची इंटेन्सिटी कमी आहे म्हणून आपल्याला तारे दिसतात. पण सूर्याचा जो प्रकाश असतो हा इतका ज्वलंत आणि तेज असतो, त्याच्या प्रकाशामध्ये सगळे तारे झाकले जातात. तशाच प्रकारे तुमच्या ध्येयाची जी इच्छाशक्ती आहे ती जर सूर्याप्रमाणे ज्वलंत आणि तपस्थ असेल तर संसारातले कुठलेच तारके तुमच्या डोळ्याला दिसणार नाही, फक्त सूर्य आणि सूर्य दिसेल. असं ते ध्येय त्यावेळेला, असं मी स्वतःची मनधरणी, स्वतःला त्या गोष्टी सांगायच्या, स्वतःच आपण आपला हात धरून ध्येयाकडे पुढे जायचं, असं त्यावेळेला निर्णय घेतला होता. बिलकुल. साहेब, जेव्हा तुम्ही मग या सगळ्या परीक्षा तुम्ही झाल्या पूर्ण, आता तुम्ही सांगितलं 5-6 लाख लोकांमधून तेवढे आणि तेवढ्यातून तेवढेच, आणि त्या 550 लोकांमधून फक्त 200 लोक IAS करिता आणि बाकीचे काही IPS आणि असे ते डिवाइड करतात. तर तुमचं सिलेक्शन IAS करता झालं डायरेक्ट, जे तुम्हाला पाहिजेच होतं, जे तुमचं स्वप्नच होतं की बनणं आहे तो IAS बन. जर तुम्ही IPS कडे गेले असता तर, म्हणजे तुमचं जर ते सिलेक्शन IPS कडे झालं असतं तर? IPS हे माझं सेकंड प्रेफरन्स होता. म्हणजे IAS जर नसतं तर दुसरं प्राधान्य माझं IPSच होतं. अर्थातच मी IPS पण जॉईन केलं असतं. पण स्पर्धा परीक्षा म्हणजे UPSC मध्ये ज्या 23-24 पोस्ट निघतात IAS पासून ते शेवटच्या पोस्ट पर्यंत, त्यामध्ये फक्त IAS आणि इंडियन फॉरेन सर्व्हिस या 2 सर्व्हिस व्यतिरिक्त बाकी कुठली सर्व्हिस जर तुम्हाला आली तर तुम्ही परत अटेम्प्ट देऊ शकता. त्यामुळे जर IPS मध्ये जरी सिलेक्शन झालं असतं तर परत मी 1 किंवा 2 अटेम्प्ट दिले असते IAS होण्याकरिता. जर दुर्दैवाने नसतं झालं IAS मध्ये सिलेक्शन तर IPS मध्ये सुद्धा तितकाच स्कोप आहे. IPS मध्ये सुद्धा देशसेवा आपण तितक्याच प्रमाणात करू शकतो आणि मी नक्कीच IPS जॉईन केलं असतं. म्हणजे तुमचं पर्सनॅलिटी जी आहे ती बिलकुल एखाद पोलीस नक्कीच ते पण आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत साहेब तुमच्या. कलेक्टर तर तुम्ही रुबाबदार आहातच, प्रश्नच नाही, आणि तुम्ही देखणे आहात, त्यामुळे ते आहेत सगळ्या गोष्टी. त्यानंतर साहेब जेव्हा हे सगळं झालं मग त्याच्यानंतर जी तुमची प्रत्यक्ष मुलाखत असते, प्रत्यक्ष मुलाखत आहे ना, इंटरव्ह्यू ज्याला म्हणतो, तर त्या प्रत्यक्ष मुलाखती आम्ही असं ऐकलं बाहेरून म्हणजे फक्त ऐकतो आम्ही की UPSC ऐसा आहे, फिर उसके बाद में ऐसा होता है, त्याच्यानंतर असं होते आणि ते अशी इंटरव्ह्यू होते वगैरे, नाही का, हे आम्ही फक्त ऐकलेलं आहे साहेब, असं पाहिलं तर नाहीच, पाहिलं तुम्ही आहे ते. मग असं पॅनल असतं आणि सगळे बुद्धिजीवी लोक बसलेले असतात आणि मग ते प्रश्नांचा भडीमार होतो आणि ते सर ते थोडंसं ऐकायला आवडेल सर, म्हणजे ते या सगळ्यांसाठी फार उपयुक्त आहे. ते थोडंसं इंटरव्ह्यूबद्दल सर थोडं सांगा सर. नक्कीच. माझा इंटरव्ह्यू जो आहे तो 2 सप्टेंबर 2021 रोजी झाला. तर UPSCचा इंटरव्ह्यू जो आहे म्हणजे खरंच खूप कठीण असतो, याबद्दल काही दुमत नाहीये, पण साधारण असतो. म्हणजे UPSCच्या पॅनलच्या लोकांना काय अपेक्षित आहे तर त्यांना एक प्रामाणिक आणि क्लॅरिटी असणारा उमेदवार असं त्यांना अपेक्षित आहे. तर 2 सप्टेंबरला दिल्लीमध्ये ढोलपूर हाऊस जे आहे शहाजहा रोडवर, ते UPSCचं हेडक्वार्टर आहे, तिथं माझा इंटरव्ह्यू झाला. एका साधारण इंटरव्ह्यू पॅनलमध्ये 4 ते 5 लोक असतात आणि घोड्याच्या नालीसारखं टेबल असतो, त्यामध्ये 4 ते 5 लोक तिथे बसलेले असतात. माझं जे पॅनल होतं ते स्मिता नागराज मॅडमचं होतं. तर स्मिता नागराज मॅडम म्हणजे खूप सिनियर IAS ऑफिसर आहेत. आणि त्यावेळेला इंटरव्ह्यूच्या अगोदर दिल्लीमध्ये माझ्यासोबत एक दुर्दैवी घटना घडली होती. म्हणजे एक इंटरव्ह्यूच्या साधारण 15-20 दिवसा अगोदर माझा जो हा उजवा कान आहे, कानाचा पडदा फाटला होता. अरे बापरे. त्यामुळे आता विचार करा की मी तुमच्याशी बोलतोय काय, त्याच्यासाठी वेगवेगळे कारण असू शकतात. मला थोडं इन्फेक्शन बॅक्टेरियल झालं होतं ऑलरेडी, पण दिल्लीमध्ये त्यावेळेला गरमी, ऑगस्टचा महिना होता आणि गरमीमुळे खूप जास्त बॅक्टेरियल इन्फेक्शन वाढलं आणि अचानक वन फाईन डे तो पडदा फाटला. म्हणजे त्याचं मला पण अजून कारण माहित नाही.
आता तुम्ही विचार करा, मी तुमच्याशी बोलतोय, हो तुम्ही मला प्रश्न विचारता आणि मला एका कानाने ऐकूच येत नाहीये आणि आपण तरी फार जवळ बसलोय. ओरिजिनल जे युपीएससीचं पॅनल असतं त्यामध्ये 10 ते 12 फुटाचं अंतर असतं. तर तितक्या दुरून ते मला प्रश्न विचारत होते. तर त्या दिवशी दिल्लीमध्ये खूप जोरदार पाऊस पण होता. हे असं जे कोट वगैरे घातलाय, सवय नव्हती कधी कोट घालायची, म्हटलं कोट वगैरे बाहेर काढून ठेवून दिला मी, शर्ट पॅन्ट आणि बुटावरच गेलो. आणि गेल्या गेल्या म्हटलं की पुढे जाऊन यांना काहीतरी गैरसमज नको व्हायला की हा काहीतरी बहाणे करतोय वगैरे, म्हणून गेल्या गेल्या त्यांना सगळ्यात पहिले सांगितलं, मॅडम जस्ट वन स्मॉल रिक्वेस्ट, म्हणजे त्यांना विश वगैरे केलं की त्यांना सांगितलं की माझा कानाचा पडदा असा असा फाटलेला आहे, थोडं इन्फेक्शन झालंय, त्यामुळे तुम्ही जे काही बोलाल ते व्यवस्थित स्पष्ट आवाजात आणि उंच आवाजात बोला म्हटलं. त्यांना पहिलेच सांगून दिलं मी. आणि अशा प्रकारे इंटरव्ह्यूची सुरुवात झाली. आणि पहिलाच प्रश्न त्यांनी मग असं त्यांनी माझा पूर्ण बायोडेटा वगैरे वाचला आणि त्यामध्ये पहिला प्रश्न जो होता की हिंदीमध्ये त्यांनी सुरुवात केली की अच्छा संकेत, तो बताइए संकेत आप किस बात के संकेत. त्यांनी नावावरूनच आणि मग ते थोडासा असा पॉज घेऊन म्हटलं की अच्छा आप कोरोना के संकेत हो. तर मग मी म्हटलं की अरे असा प्रश्न पहिलाच त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि हा प्रश्न सार्कॅस्टिक होता, आपल्याला पण कळतंय. मग मी म्हटलं की आपण थोड्या ह्या प्रश्नाचं काहीतरी वेगळं उत्तर देऊया. आणि मग मॅडमला म्हटलं, जी मॅडम मैं संकेत हूँ लेकिन मैं कोरोना का नहीं, मैं वॅक्सिन का संकेत हूँ. वा 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 वा. तर असं म्हणताच सगळ्या पॅनलिस्टच्या चेहऱ्यांवर जो आहे एक हास्य उमळलं. आणि अशा प्रकारे इंटरव्ह्यूची जी सुरुवात आहे ती खूप चांगल्या प्रकारे सुरुवात झाली. आणि मग बरेच असे प्रश्न, मग विदर्भातला असल्यामुळे नागपूरवर प्रश्न आलेच, नागपूरच्या संत्र्यांवर, बाबा आमटेंवर पण एक प्रश्न आलेला. तर असं मग हळूहळू इंटरव्ह्यू प्रोसेस आमचा चालत गेला आणि खूप सुंदर असा इंटरव्ह्यू झाला. आणि इंटरव्ह्यू ज्या वेळेला संपतो तर त्यावेळेला आपल्याला आपलं कळत नाही की आपला इंटरव्ह्यू कसा गेलाय, पण फक्त पॅनलिस्टच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून आपण सांगू शकतो. तर मॅडमच्या चेहऱ्यावर एक स्मित असं हास्य होतं, त्याच्यावर मला थोडंसं असं क्लिक आलं होतं की इंटरव्ह्यू चांगला गेला असेल. आणि सांगताना आनंद होतोय की मला पूर्ण भारतातनं टॉप 3 मध्ये इतके मार्क येतात, म्हणजे 275 पैकी 206 मार्क त्यावेळेला इंटरव्ह्यूला प्राप्त झाले. तर अतिशय चांगला असा माझा त्यावेळेला इंटरव्ह्यू गेलेला होता. खूप सुंदर तो इंटरव्ह्यूचा माझा अनुभव राहिला. आणि साहेब आम्ही याच्यात पाहिलं मी सोशल मीडियावर की तुम्ही जे सगळे तुमच्या बॅचचे जे सगळे IAS ऑफिसर्स आहे तुम्ही, तर तुम्ही इथे गेले होता राजभवनामध्ये आहे ना, राष्ट्रपती भवनामध्ये. आणि राष्ट्रपती भवनामध्ये तुमचा मग तो सत्कार वगैरे झाला सगळा, आणि राष्ट्रपती मॅडमच्या हाताने, द्रौपदी मुर्मू मॅडमच्या हाताने, आणि मुर्मू मॅडम अशा बसलेल्या आहेत आणि तुम्ही डायस आहे समोर आणि डायसमध्ये तुमचं भाषण सुरू आहे. तर साहेब त्या म्हणजे तुम्हाला त्यावेळेस म्हणजे एकदम राष्ट्रपती समोर आपण भाषण देत आहोत आणि ते पण राष्ट्रपती भवनामध्ये. तर तो थोडासा एक्सपिरियन्स थोडासा तुमचा कसा होता, तो अनुभव थोडासा तो सांगा साहेब. नक्कीच, ते माझ्या जीवनातलं एक खूप महत्त्वाचा क्षण होता. म्हणजे राष्ट्रपती भवनामध्ये आपण कधी 2 वर्षा अगोदर मी कधी विचार सुद्धा करू शकत नव्हतं की इतक्या वरच्या स्तरावर आपल्याला जायला भेटेल. पण अर्थातच ते जे राष्ट्रपती भवनामध्ये सूत्रसंचालनाचा जो चान्स होता हा रॅन्डमली योगायोगाने मला आला. त्यामध्ये असं काही सिलेक्शन क्रायटेरिया वगैरे नव्हतं. पण खूप सुंदर त्या दिवशी राष्ट्रपती भवनामध्ये 25 ऑक्टोबरची गोष्ट आहे, त्या दिवशी आम्ही गेलो आणि अगदी खूप गंभीर असं वातावरण, कारण की राष्ट्रपतींचा कार्यक्रम म्हटलं की पूर्ण प्रोटोकॉल आणि त्यांचा तो बंदोबस्त वगैरे सगळं असतो. पण व्यवस्थित पूर्ण हिंदीमध्ये, स्पष्ट हिंदीमध्ये. आणि आवश्यक तिथे मी माझं सध्या राज्य तामिळनाडू आहे, तामिळनाडू राज्यामधील तमिळ भाषेचा पण आपण तितका सन्मान राखावा, पण तमिळ भाषेमध्ये सुद्धा मी सूत्रसंचालन त्यावेळेला तिथे केलं. तमिळ भाषा पण तुम्हाला येतं का? आता तर तमिळ भाषा शिकलेलो गेल्या वर्षभरामध्ये, कारण की तिकडे सामान्य लोकांशी तमिळमध्ये बोलावं लागतं. तर सुंदर, मी आणि माझ्या 2 मित्रांनी तो पूर्ण कार्यक्रम कंडक्ट केला. ओव्हरऑल तो कार्यक्रम बऱ्याच लोकांना आवडला सुद्धा, तुम्ही सोशल मीडियावर मी बघितला. आणि मॅडम स्वतः जे आहेत राष्ट्रपती मॅडम, महामहिम राष्ट्रपती श्रीमती मुर्मूजी, या सुद्धा अतिशय हंबल, अतिशय साधारण अशा बॅकग्राऊंड मधून आलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याशी इंटरॅक्ट करताना, त्यांच्या समोर जात असताना एक मातृत्वाची जी भावना असते ती आपसूक आपल्या मनात उत्पन्न होते. तर अतिशय सिंपल साधं व्यक्तिमत्व त्यांचं आहे आणि खूप चांगला तो माझा राष्ट्रपती भवनाचा तसा अनुभव राहिला. आणि विशेष म्हणजे राष्ट्रपती भवनामध्ये बोलत असताना मला अतिशय आनंद होतो की मी आपल्या हिंगणघाटचं नाव तिथे वर्णन केलं. शक्यतो लोक मोठ्या शहरांची नावं सांगतात, पण मी आवर्जून तिथे एका गोष्टीची खात्री घेतली की आपण आपल्या गावाचं नाव तिथे घ्यायचं आहे, आणि म्हणून तिथे राष्ट्रपती भवनामध्ये मी हिंगणघाटचं नाव घेतलं तिथे. आता तुम्ही तामिळनाडूला आहात? सध्या मी तामिळनाडू. सर, तुम्हाला म्हणजे भारतातल्या कोणत्या भागामध्ये तुम्ही कलेक्टर म्हणून जेव्हा अजून जाल तुम्ही, तर भारतातल्या कोणत्या भागामध्ये तुम्हाला काम करायला आवडेल? सध्या तर माझा कॅडर तामिळनाडू आहे, त्यामुळे बऱ्यापैकी माझा मॅक्झिमम जो काळ आहे तो तामिळनाडूमध्येच जाणार.
त्यानंतर मी गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये पण डेप्युटेशनवर जाऊ शकतो, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये. अच्छा. हा हा. हा, तर इथून साधारण 9 ते 10 वर्षानंतर मी सेंट्रल डेप्युटेशनला जाऊ शकतो. त्या व्यतिरिक्त एक इंटर कॅडर डेप्युटेशन नावाचा एक कन्सेप्ट असतो, पॉलिसी आहे. त्यामध्ये मी तामिळनाडू व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही राज्यामध्ये सेवा देण्यासाठी जाऊ शकतो. अच्छा. तर अशी जर संधी लाभलीच तर नक्कीच मला महाराष्ट्रात येऊन सेवा द्यायला सर्वप्रथम आवडेल. आणि त्या व्यतिरिक्त जर मला उत्तर प्रदेश किंवा ईशान्य भारतातील जी राज्य आहेत जिथे ट्रायबल पॉप्युलेशन जास्त आहे किंवा जिथे थोडे गरिबीचे इश्यू जास्त आहेत, अशा राज्यांमध्ये जाऊन नक्कीच मला सेवा द्यायला आवडेल. आणि जर योगायोगाने सर काही वर्षानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातच जायचं काम पडलं, म्हणजे तुम्ही वर्धेचेच कलेक्टर झालात, तर आवडेल का सर तुम्हाला? न त्याची शक्यता म्हणजे आवडेल मला आपल्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये. त्याची शक्यता फार कमी असते, कारण की जो कंडक्ट रूल आहे त्यामध्ये असा नियम नाही, पण असं कन्व्हेन्शन आहे की शक्यतो तुम्हाला तुमचा जो पितूर जिल्हा आहे तो मिळत नाही, असं आहे ना, असा नियम आहे. सर पुन्हा एक म्हणजे माझ्याकडून एक विनंती आहे तुम्हाला की सरतेशेवटी सगळ्या विद्यार्थ्यांना जी UPSCची किंवा MPSCची किंवा अजून काही तयारी करत आहे, कुठल्याही स्पर्धे परीक्षेची तयारी करत आहे, तर त्यांनी आपलं नियोजन अभ्यासाचं कसं करावं एकदा सर ते थोडं मुलांना जरा विस्तृतपणे जर सांगितलं तर बरं होईल मुलांना. साधारण मी UPSC बद्दल अधिकारवाणीने बोलू शकतो. बाकीच्या परीक्षांमध्ये तितके मी कॉन्फिडेंटली बोलू शकत नाही, कारण की मी स्वतः UPSCचाच तयारी केली आहे. UPSCचा अभ्यास हा 1 ते 1.5 वर्षाचा खेळ आहे. 1 ते 1.5 वर्ष रोजाना तुम्हाला 10 ते 12 तास किंबहुना कधी कधी त्यापेक्षा जास्त काळ सुद्धा अभ्यास करून करावा लागेल. ही परीक्षा 3 टप्प्यामध्ये होते, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. प्रिलिम्स मध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स येतात, मेन्स मध्ये सब्जेक्टिव्ह म्हणजे जसे 10वी 12वी मध्ये आपण उत्तरपत्रिका लिहितो तशा प्रकारे, आणि इंटरव्ह्यू म्हणजे जशी आपली मुलाखत सुरू आहे तशा प्रकारे. तुम्हाला याचा अभ्यास करत असताना सगळ्यात पहिले NCERTचे पुस्तकांचा अभ्यास करायचा आहे. तर 6व्या वर्गापासून ते 10व्या वर्गापर्यंत आणि 11वी 12वीचे काही मोजके पुस्तकं अशा NCERTच्या पुस्तकांचा व्यवस्थित अभ्यास करणे, त्याचे नोट्स काढून ठेवणे, टिप्पण काढून ठेवणे, असे सुरुवातीचे 5 ते 6 महिने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. नंतरच्या काळामध्ये UPSC मध्ये जे प्रमुख 5 ते 6 विषय आहेत त्या 5 ते 6 विषयांचे बेसिक रिसोर्स पुस्तकं तुम्हाला वाचायची आहेत, त्याचे नोट्स तयार करणे आणि त्याची वारंवार रिव्हिजन करणे, हा साधारण 7 ते 8 महिने तुम्हाला करायचा. या व्यतिरिक्त मेन्स मध्ये एक ऑप्शनल नावाचा विषय असतो. ऑप्शनल विषय म्हणजे ज्या विषयाची तुम्हाला ग्रॅज्युएशन पर्यंत माहिती असणे आवश्यक आहे. या ऑप्शनल विषयाची व्यवस्थितपणे निवड करणे, या विषयाचं जे काही रिसोर्स मटेरियल मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्याचा अभ्यास करणे, त्याचे नोट्स काढून ठेवणे, हा प्रकार तुम्हाला सुरुवातीच्या 8 ते 9 महिन्यामध्ये करायचा असतो. आणि हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो आहे तो मी मगाशी सांगितल्याप्रमाणे टेस्ट सिरीज. तर प्रिलिम्सच्या साधारण 40 ते 50 म्हणजे सराव परीक्षा आहेत ते तुम्हाला करायचे असते, आणि त्यानंतर प्रिलिम्स झाल्यानंतर प्रिलिम्स टू मेन्सचे 3 महिन्याचा कार्यकाळ आहे. यामध्ये तुम्हाला खूप तुफान रायटिंग करायची आहे. म्हणजे UPSC मेन्सच्या परीक्षेमध्ये तुम्हाला साधारण रोज 6 तास नॉनस्टॉप लेखन करावं लागतं. तर त्याची सुद्धा तुमची तयारी झाली पाहिजे, म्हणून मेन्ससाठी अशा प्रकारे कटिबद्ध तुम्ही अभ्यास करा. जे विद्यार्थी सध्या कॉलेजमध्ये असतील किंवा शाळेमध्ये असतील त्यांना फक्त इतकीच विनंती आहे की तुम्हाला जर भविष्यामध्ये UPSC कडे वळायचं असेल तर ह्याच घडीला तुम्ही डेली न्यूजपेपर वाचून सुरू करा. सध्या काय ज्या चालू घडामोडी म्हणजे ते मराठी, इंग्लिश, कुठल्याही भाषेमध्ये तुम्ही वाचू शकता. UPSCची परीक्षा ही कुठल्याही भाषेत तुम्ही देऊ शकता. प्रश्न मात्र 2च भाषेत येतात, इंग्लिश आणि हिंदीमध्ये, पण उत्तर तुम्ही कुठल्याही भाषेत लिहू शकता. कुठल्याही हिंदीमध्ये समजा प्रश्न असला तर आपण उत्तर मराठीमध्ये लिहू शकता. भारतीय संविधानाच्या ज्या 22 भाषा आहेत ऑफिशियल लँग्वेजेस, त्या 22च्या 22ही भाषेमध्ये आपण उत्तर लिहू शकतो. तर त्यामुळे आतापासून चांगले पुस्तकांचं वाचन, शक्यतो इंग्लिश भाषेवर चांगलं प्रभुत्व प्राप्त करणे, कारण की शक्यतो इंटरव्ह्यू आणि मेन्स मध्ये जे मटेरियल अवेलेबल ते इंग्लिशमध्ये, जितकं होऊ शकते तितकं इंग्लिश भाषेवर प्रभुत्व प्राप्त करणे किंवा ज्या भाषेत तुम्ही परीक्षा देताय त्या भाषेवर चांगलं प्रभुत्व प्राप्त करणे, आणि डेली न्यूजपेपर रिडिंग, ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्ही आतापासून जर व्यवस्थित थोड्या थोड्या प्रमाणामध्ये टप्प्याटप्प्यामध्ये जर तयारी केली तर ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षापर्यंत तुम्ही UPSCची परीक्षा क्लिअर करण्यासाठी जे काही बेसिक तत्व आहेत, मूलभूत तत्व आहेत, ते तत्व तुमच्यामध्ये असतील. आणि हे सगळं करत असताना स्वतःच्या हेल्थचं म्हणजे मेंटल आणि फिजिकल हेल्थचं सुद्धा तुम्ही लक्ष ठेवा. तर रोज नियमाने अर्धा 1 तास 1.5 तास खेळ, योगा जे काही असेल त्याच्यामुळे तुमची प्रकृती व्यवस्थित राहील, या सगळ्या गोष्टींकडे पण लक्ष द्या. आणि मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो की UPSC मध्ये या सगळ्या गोष्टी सुद्धा मोजल्या जातात, की तुम्ही खेळामध्ये किती इन्व्हॉल्ड आहात, तुम्ही एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये किती इन्व्हॉल्ड आहात. तर ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्ही पूर्ण कलेक्शन करून
एक चांगलं सुसज्ज अष्टपैलू व्यक्तिमत्व तयार करा आणि मग UPSCच्या परीक्षेला जाताना तुम्हाला तुमचा मार्ग जो आहे तो इतरांपेक्षा थोडा सोपा, सरस आणि सहज क्लिअर करण्यासाठी तयार होईल. वा. बरं सर, अजूनही तुमचा अभ्यास सुरू असतो का? अभ्यास हे जे आहे, जोपर्यंत शरीरामध्ये श्वास आहे तोपर्यंत आपण शिकत असतो. आता आमचं आता कसं आहे की नवीन नवीन कायदे असतात. जसं मी तामिळनाडूमध्ये आहे, तर आता नवीन भाषा शिकायची आहे, ती नवीन लिपी, नवीन लेखन, ह्या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी मला रोज न्यूजपेपर वाचावा लागतो तामिळ भाषेमध्ये. ती वाचता येतं तुम्हाला, आहे ना? आता ते वाचलं आहे. अरे बापरे, हो का? वर्षभरात शिकलोय आता. अच्छा. खूप भाषण वगैरे देता येत नाही, पण तरी जसं आपण बोलतोय मॅनेज तिथे तामिळ भाषा शिकण्यासाठी तुम्ही काय म्हणजे क्लासेस वगैरे लावले की काय, म्हणजे काय काय केलं नेमकं? तिथे डेली न्यूज चॅनल बघायचो मी. अच्छा. सुरुवातीच्या काळात काही क्लासेस लावले. मग ते छोट्या मुलांच्या ज्या कविता येतात, जशा सांग सांग भोलानाथ, तशा तमिळ भाषेमध्ये पण काही छोट्या छोट्या कविता असतील, अशा कविता ऐकून ऐकून छोट्या छोट्या गोष्टी मी कलेक्ट करत गेलो आणि ती भाषा शिकली. अरे वा वा. म्हणजे आता या घडीला तुम्हाला इंग्लिश, मराठी, हिंदी आणि तमिळ या 4 भाषेवर तुमचं प्रभुत्व झालं. समजा तुम्ही तिकडे केरळमध्ये गेला तर तिकडे मल्याळम पण तुम्ही शिकून जाल. म्हणजे भारताच्या ज्या ज्या प्रांतामध्ये जाल त्या त्या प्रांताची भाषा तुम्हाला येईल. कारण तुम्ही लवकर एक वर्षात तमिळ शिकले म्हणजे फार मोठी गोष्ट आहे सर. मला असं वाटतं पूर्ण 22 भाषा तुम्ही शिकून जाल. त्याचा स्कोप कमी आहे, तामिळनाडूमध्ये असल्यामुळे तमिळ शिकावीच लागेल. आणि UPSC परीक्षेचं हे गमक आहे. आपल्याला वाटतं की इतकी कठीण परीक्षा कशासाठी? कारण की ह्या कठीण परीक्षेचा उद्देश एकच आहे की भविष्यात IAS ऑफिसर्सला खूप मोठे मोठे चॅलेंजेस असतात. जसं भाषेचं असेल किंवा मोठ्या मोठ्या लेवलला डीलिंग करायचं असेल, दिवसातून 50, 100, 150 लोकांना भेटायचं असेल, तर तुमची मेंटल कॅपॅसिटी इतकी असली पाहिजे की तुमच्यासमोर आलेला जो कागद आहे तो तुम्हाला असं म्हणजे पटापट सगळ्या गोष्टी ग्रॅस्प झाल्या पाहिजे. त्यासाठी परीक्षेचं नेतृत्व एवढं कठीण आहे. आणि इतक्या कठीण परीक्षेच्या प्रोसेसमधून गेल्यानंतर तुम्हाला बाकीचं कुठलंही चॅलेंज जे आहे ते तुलनेनं सोपंच वाटतं. त्यामुळे आता भाषा वगैरे सुरुवातीला 2-3 महिने त्रास गेला, मात्र कालांतराने भाषा शिकून एकदम वेगळी आहे ना, आपल्या मराठी हिंदीपेक्षा एकदम वेगळी भाषा आहे ती. वेगळी आहे, द्राविडी भाषा असल्यामुळे ती वेगळी आहे. साहेब, अभ्यासाव्यतिरिक्त, म्हणजे अभ्यास तर प्रश्नच नाही, तो महत्वाचा आहे, पण अभ्यास तुम्ही भरपूर केलेला आहे, पण अभ्यासाव्यतिरिक्त तुम्हाला कुठले छंद, असं वेगळे काही छंद सर? म्हणजे तुमची आवड कशात आहे नेमकी? छंद जे असतो माणसाला, तर त्यापैकी कुठला छंद आहे तुम्हाला? कुठल्या गोष्टी आवडतात? मला आता फावल्या वेळेला मी हार्मोनियम वाजवत असतो. वा वा. म्हणजे मी असं प्रोफेशनल ट्रेंड नाही, पण तरी ऐकून ऐकून श्रवण कलेतून जितकं हार्मोनियम येतं ते वाजवतो मी. आणि हल्ली मी गेल्या वर्षभरात तामिळनाडूमध्ये असल्यानंतर थोडा तिथे खायचा इश्यू यायचा, कारण की टेस्टचा प्रॉब्लेम होता, तर मी थोडंफार कुकिंग पण शिकलोय. तर आता मला किचन सांभाळता येतं बऱ्यापैकी. त्यामुळे मला दुसऱ्या हाताची गरज भासत नाही. मी सध्या स्वयंपूर्ण आहो, किचन सांभाळता येतं आणि हार्मोनियम वगैरे वाजवतो. आणि सध्या लेटेस्ट मध्ये मला रोज एक 8 ते 10 किलोमीटर चालायचा एक नवीन मला छंद लागलेला. 8 ते 10 किलोमीटर. बापरे. कारण की गेल्या 2 वर्षाच्या काळात असं कळलं की बाकी सगळ्या गोष्टी आयुष्यात होत राहील, पण तुमचं स्वास्थ्य सगळ्यात महत्वाचं आहे. बरोबर. त्यामुळे मी असं नित्य नियमाने सकाळी संध्याकाळी जेव्हा कधी शक्य होईल 8 ते 10 किलोमीटर रोज मी लॉंग वॉक करत असतो. आणि हे सगळं करत असताना मग विष्णू सहस्त्रनाम असेल किंवा जे काही आपले आध्यात्मिक स्तोत्र आहे ते मी नेहमी नियमितपणे ऐकत असतो. बाकी एकूणच तुम्हाला म्हणजे संगीताची फार आवड आहे. संगीत हा विषय तुमच्या आवडीचा आहे. हो नाही, हो ना. तर आम्ही असं ऐकलं की तुम्ही शाळेच्या गॅदरिंग मध्ये वगैरे तुम्ही गाणं म्हणायचे आणि तुम्ही खोडकर फार होतं, हे पण आमच्या ऐकण्यात आहे सर, की तुम्ही फार खोडकर होता लहानपणी. तर ते एखाद्या लहान खोडकरपणाचा एखादा किस्सा सांगा ना सर. खोडकरपणा म्हणजे जसं एखाद्या जेवणाच्या थाळीमध्ये जितकं आंब्याच्या लोणच्याप्रमाणे मसाला असावा तितकंच माझ्या आयुष्यामध्ये खोडकरपणाचा मसाला सुद्धा होता. त्यामुळे संगीतापेक्षा मी मिमिक्री वगैरे लहानपणापासून खूप मिमिक्री. हो बिलकुल. त्यावेळेला असंच जर कधी अभ्यास करताना बोर वगैरे झालं कॉलेजमध्ये असताना किंवा शाळेत असताना सुद्धा, तर एखाद्या मित्राला रात्री बेरात्री कॉल करून कोणा दुसऱ्याच्या आवाजामध्ये बोलायचं त्याच्याशी, अशा प्रकारे प्रकरण घडले. आणि तो मित्र मग 2-2, 3-3 दिवस टेन्शन मध्ये राहायचं की खरंच कोणाचा कॉल आला होता, कुठल्या मुलीचा कॉल आला होता की काय. अशा प्रकारे त्यावेळेला प्रसंग. शिक्षकांची पण मिमिक्री करायची तुम्ही असं ऐकण्यात? शिक्षकांची मिमिक्री अजूनही करत असतो, पण अर्थातच पूर्ण सन्मानपूर्वक त्यांची मिमिक्री आणि करतोच. ते आता माझ्या सगळ्या मित्रांना माहिती आहे, पण मिमिक्री वगैरे त्यावेळेला मी करायचो. बिलकुल. आणि सर, एक म्हणजे खाजगी प्रश्न आहे की म्हणजे आता काही वर्षानंतर तुम्ही लग्न कराल, तर तुम्हाला म्हणजे IAS सहचारिणीच हवी की साधी गृहिणी, म्हणजे असं काय आहे, काय ठरवलेलं आहे सर तुम्ही? सध्या असा काही क्रायटेरिया फिक्स नाही केला आहे. अशा व्यक्ती, जी व्यक्ती आपलं
पूर्ण प्रोफेशन समजू शकेल हा. आणि सगळ्या गोष्टींना घेऊन चालेल हा, हा. अशा प्रकारच्या व्यक्तीशी मला पुढे जाऊन संगत करायला आवडेल. वा, हा, तिचं प्रोफेशन काय असेल हे तर आता वेळेनुसारच ठरवेल आणि ह्या गोष्टी सगळ्या ज्या आहेत हे विधिलिखित असतात, त्यामुळे आपला फार जास्त हस्तक्षेप नसतो त्यात. बरोबर आहे. लग्नगाठी यावर स्वर्गातून बांधून येतात, नक्कीच. असं आपण मानतो. अरे खरी गोष्ट आहे. बरोबर. आणि सर महत्वाचं, अतिशय महत्वाचं म्हणजे हे की आता जे काही शासनाचं किंवा जे काही सद्य स्थितीमध्ये जे काही आहे, जे तुमचं प्रशासकीय असो किंवा शासकीय असो, ज्या त्या गोष्टी आहे जे आहे सगळ्या डिपार्टमेंटच्या गोष्टी, तर ते ज्या प्रकारे सुरू आहे व्यवस्थित आहे किंवा जे काही असेल, पण यामध्ये हे ठीक आहे की यामध्ये काही बदल तुम्हाला पुन्हा, तुम्ही एखाद्या जिल्ह्याचा जेव्हा पदभार घेतलेलाच आहे तुम्ही तामिळनाडूचा, परत परत इतर ठिकाणी तुम्ही जाल त्यावेळेस तुम्ही असं तुम्हाला काय त्या ठिकाणी चेंजेस व्हायला हव्या बा की असं तुम्हाला वाटते सर? नक्कीच. ह्या 2 वर्षामध्ये मला एक गोष्ट खूप प्रकाशाने जाणवली की सिस्टीममध्ये असल्यानंतर तुम्ही अचानक एका मोमेंटला खूप मोठा बदल नाही घडवू शकत. अच्छा. हां. तसा घडवायला सुद्धा नाही पाहिजे, नाही पूर्ण सिस्टीम डिस्टर्ब होतं. हां, हां. पण अर्थातच जर मला भविष्यात कधी योग्य अशी संधी प्राप्त झाली तामिळनाडूमध्ये किंवा जिथे कुठे असेल, तर मला अर्बन ऍडमिनिस्ट्रेशन ह्या विषयावर खूप जास्त काम करायला आवडेल. अर्बन ऍडमिनिस्ट्रेशन, कारण की आता तुम्ही बघतात चेन्नईमध्ये, मुंबईमध्ये ठिकठिकाणी जे आहेत ते ड्रेनेज ब्लॉकेजमुळे खूप सारे फ्लड आणि अर्बन सिटी प्लॅनिंग जे आहेत, मॅनेजमेंट आहेत, त्यामध्ये खूप साऱ्या त्रुट्या आहेत. तर त्या क्षेत्रामध्ये मला काम करायला आवडेल. अच्छा. त्याच व्यतिरिक्त जर कधी भारत सरकारमध्ये वगैरे काम करायला जर मला संधी मिळाली, तर मी शिक्षण ह्या विभागावर जास्तीत जास्त काम करू इच्छितो. कारण की शिक्षणाने देशाची पुढची पिढी घडते आणि देश म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर त्या पिढीची विचारधारा, त्या पिढीचे संस्कार म्हणजे देशाचं भविष्य. तर शिक्षणाचा पाया जर मजबूत असेल तर देशाची इमारत ही मजबूत राहणार. म्हणून शिक्षण क्षेत्रावर मला काम करायला आवडेल. सर म्हणजे तुम्ही या स्टुडिओमध्ये आलात आणि इतकं मोलाचं मार्गदर्शन सगळ्या आमच्या दर्शकांना, विद्यार्थ्यांना, पालकांना केलं, हे सगळ्यात महत्त्वाचं. ही मुलाखत कधी संपूच नाही असं मला वाटते, परंतु तुम्हालाही जायचं आहे, तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात, ही मुलाखत कधी संपूच नाही असं वाटते. कारण खूप काही तुमच्याजवळून आम्हाला घ्यायचं आहे, मुलांना द्यायचं आहे. पण तुम्ही फार थोड्या शब्दात आणि फार आपले सगळे अनुभव या मुलांसोबत शेअर केलेत. मुलं त्यातून नेमकं शिकणार आहे. फक्त जाता जाता परत एक संदेश तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना, सगळ्या पालकांना आणि सगळ्यांना द्यावा असं मला वाटते सर. नक्कीच. आज या चॅनलच्या माध्यमातून मला इथे आपल्या जवळपासच्या सर्व पालकांशी आणि विद्यार्थ्यांशी इंटरॅक्ट करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. त्यासाठी मी या चॅनलचे, अंतर्नाद अकॅडमीचे खूप खूप अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. विद्यार्थी मित्र हो, आपलं जीवन जे आहे हे 2 एंडमध्ये बसलेलं आहे. मी नेहमी याला म्हणतो, इट इज ऑलवेज बी, सी अँड डी. बी स्टँड्स फॉर बर्थ, जन्म, अँड डी स्टँड्स फॉर डेथ, मृत्यू. जन्म आणि मृत्यू हे दोन्ही आपल्या हातातल्या गोष्टी नसतात. पण या बी आणि डी मध्ये असणारा जो सी आहे हा आपल्या हातचा असतो. अच्छा. आणि तो सी म्हणजे काय आहे? चॉईस. तर आयुष्यामध्ये तुम्ही प्रत्येक टप्प्याला जी चॉईस कराल ती चॉईस तुमचं भविष्य डिफाईन करेल. तुम्ही 10वी नंतर कुठल्या विषयाची चॉईस कराल यावरून तुमचं भविष्य डिपेंड आहे. अच्छा. तुम्ही 12वी नंतर कुठल्या करिअरची चॉईस कराल यावर तुमचं भविष्य डिपेंड आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात कुठल्या मित्रांची संगत कराल ही चॉईस तुमचं भविष्य डिपेंड करेल. आणि अशा सगळ्या चॉईसचं जर तुम्ही समेशन केलं, सगळ्या चॉईसचं जर तुम्ही बेरीज केली तर तुमचं आयुष्य बनते. त्यामुळे एकच संदेश आहे विद्यार्थ्यांना की तुम्ही तुमच्या आयुष्यात चांगल्या मित्रांची संगत, चांगल्या साहित्याची आवड आणि चांगल्या विचारांची जडणघडण करा आणि चांगलं व्यक्तिमत्व घडवा. पालकांना पण हे संदेश आहे की तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांवर तुमचं स्वप्न किंवा इतरांकडून आलेले जे स्वप्न आहेत हे लादू नका. तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये, तुमच्या पाल्यामध्ये काय गुण आहेत त्या गुणांना तुम्ही प्रोत्साहन द्या, त्यांना पोषक असं वातावरण द्या आणि त्या वातावरणाच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्याला, आपल्या पाल्याला त्यांच्या पायावर उभे राहण्याची संधी द्या. निश्चितच ते स्वतःचं आयुष्य, त्यांच्या आईवडिलांचं आणि समाजाचं आयुष्य चांगल्या प्रकारे घडावेत अशीच माझी सर्व पालकांना, सर्व पाल्यांना शुभेच्छा आहे. मी हिंगणघाटचा आहे आणि त्यामुळे हिंगणघाट किंवा इतरत्र असणाऱ्या कुठल्याही विद्यार्थ्याला कधीही माझी कुठल्याही प्रकारे मदत लागली तर नक्कीच मी त्यांच्या संपर्कामध्ये राहण्याचा प्रयत्न करेल या अकॅडमीच्या माध्यमातून आणि इतर माध्यमातून सुद्धा. आणि मला वाटते की माझ्याप्रमाणे जसं मी घडलो किंवा इतर हिंगणघाटातनं मोठे लोक घडले त्याप्रमाणे येणाऱ्या जनरेशन, येणाऱ्या पिढीमध्ये सुद्धा
अशाच प्रकारे चांगल्या प्रकारे लोक आपल्या या मातीतून घडावं, आपल्या या मातीचं आणि मातृभूमीचं नाव सर्वोच्च उंच शिखरावर न्यावे इतकी मी अपेक्षा करतो आणि आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. तर मंडळी, हे होते श्री संकेत बळवंतराव वाघे IAS, आणि त्यांनी त्यांचा सगळा अनुभव तुम्हाला सांगितला. नेमकं कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, MPSC UPSCची तयारी कशी केली पाहिजे आणि कुठल्याही निराशेत न जाता प्लॅन बी तयार ठेवून काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती त्यांनी दिली. आणि त्यांचं हे मार्गदर्शन खूप मोलाचं आहे. आम्ही माहिती जेव्हा काढली की साहेब अनेक ठिकाणी येणाऱ्या विनंतीला मान देऊन साहेब तिथे जातात. अकॅडमी असो, कोचिंग क्लासेस असो, कॉलेजेस असो, शाळा असो, त्या ठिकाणी मार्गदर्शन करतात आणि विद्यार्थ्यांना प्रेरित करतात अभ्यास करण्यासाठी. मग आम्हीही चान्स घेऊन बघितला आमच्या अंतर्नाद स्टुडिओच्या माध्यमातून आणि साहेबांना विनंती केली की साहेब, म्हटलं एकदा आमच्या अंतर्नाद स्टुडिओला या, नाद मधुरम चॅनलसाठी सर तुम्ही मुलाखत द्या. म्हणजे मुलाखत इन द सेन्स मला हे म्हणायचं आहे की तुमचं एक मार्गदर्शन शिबिरच म्हणू, याला काय मुलाखत म्हणू शकतो मी. हे साहेबांचं मार्गदर्शन होतं. मी फक्त ऐकत होतो आणि तुम्ही ऐकत होते. मी फक्त उत्सुकतेपोटी काही काही प्रश्न विचारत होतो आणि ते साहेबांनी ते सगळे सांगितले. आणि मला अशी अपेक्षा आहे, मला अशी आशासुद्धा आहे की आपण सर्व साहेबांचे ते जे विचार आहे ते अंगीकृत करून व्यवस्थित अभ्यास करून तुमचं जे ध्येय तुम्ही मनामध्ये साध्य जे ठरवलेलं आहे तिथपर्यंत तुम्ही पोहोचाल. तर साहेब, परत एकदा आपले खूप खूप धन्यवाद. पुढील वाटचालीस भरपूर शुभेच्छा साहेब. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.